आत्मा नमस्ते सगळ्यांना. आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते. नमस्ते. आत्मा नमस्ते मॅम. आत्मा नमस्ते. ब्रह्मांडीय ऊर्जा रेखी मंजुश्री हिलिंग इन्स्टिट्यूट मध्ये आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आज पुन्हा एकदा या ब्रह्मांडीय ऊर्जा रेखी सोबत एका नव्या शब्दांमध्ये पुन्हा या ऊर्जेसोबत जुडण्यासाठी आपण तयार आहात. या नव्या ऊर्जेसह तुमच्या हातील ऊर्जा घेऊन येथे हजर आहात. तुमच्या सगळ्यांचं मनापासून धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. हे ब्रह्मांडीय ऊर्जा आम्हाला सर्वांना अगदी भरभरून ऊर्जा हवी आहे. या सेशन मधून आमच्या आयुष्याला मार्ग मिळेल. आजच्या सेशन मधून अगदी आयुष्याचा एखादा प्रश्न असा सहजतेने मिटून जाऊ देत की आयुष्याला नवी दिशा मिळाली, असं आजचं सेशन होऊ दे. अशी आज आपण या ब्रह्मांडीय ऊर्जा रेखी या ब्रह्मांडाला प्रार्थना करूया. आणि खूप खूप धन्यवाद. आपण सर्वजण हजर आहात याकरिता. तुम्हाला माहिती आहे नेहमीप्रमाणे आपण प्रत्येक वेळी आपण वेगळ्या विषयासह या ऊर्जेसोबत जुडत असतो. आणि हो, सोबतच अगदी प्रत्येक वेळी नव्या शब्दांमध्ये नव्या अनुभवासह आपण हे सेशन अनुभवत असतो. कारण ही ब्रह्मांडीय ऊर्जा रेखी, हे ब्रह्मांड, किती बोलावं या ब्रह्मांडाबद्दल, किती कसं सांगावं, अगदी शब्दांच्या पलीकडे फक्त भावना आहेत समजून घेण्यासारख्या अशी ही ऊर्जा. आणि या ऊर्जेबद्दल मी छोटीशी मंजुश्री काय बरं बोलणार. हो ना, कारण ही ऊर्जा आहे तर अफाट. अगदी कितीही सेशन घेतले ना तरीही बोलतच राहावं, सांगतच राहावं अशी ही ऊर्जा. तरीही आपण थोडक्यामध्ये ऊर्जेबद्दल समजून घेण्याचा प्रयत्न करूया. काय आहे ही ब्रह्मांडीय ऊर्जा? एवढे सगळे जण सांगतात की हो, असे अनुभव आहेत, तसे अनुभव आहे, असं म्हणणं आहे, तसं म्हणणं आहे. माझ्या आयुष्यात इथे फरक पडला, मला रिलेशन मध्ये पडला, मला तब्येतीमध्ये फरक आहे, मला आनंद आला आहे, माझ्या आयुष्यामध्ये खुशी आली आहे, माझ्या आयुष्यातले हे प्रश्न मिटले आहेत, ते प्रश्न मिटले आहेत. पण हे खरं आहे का? आणि हे असं आहे तरी काय? असा अनेक जणांच्या मनामध्ये प्रश्न उभा राहिलेला आहे. आणि अनेक जणांच्या मनामध्ये तर असं आहे, कुठं अंधश्रद्धा आहे का? लोकांना बनवण्याचा काही कार्यक्रम आहे का? किंवा कुठं बाबा बुवाबाजी आहे का? पण काहीही नाही. ही ब्रह्मांडीय ऊर्जा रेकी याबद्दल आपल्याला आज जाणून घ्यायचं आहे, समजून घ्यायचं आहे आणि ही ऊर्जा आपल्याला अनुभवायची आहे. मी सर्वांना सांगते, नवीन असलेल्या सर्व सदस्यांना तर आवर्जून सांगेन, मी सांगितलं आणि तुम्ही विश्वास ठेवला असं नाही. तर प्रत्येक गोष्ट अनुभवायची, अनुभव घ्यायचा, त्यावर विचार विनिमय करायचा. काय खरं आहे, काय खोटं आहे हे स्वतःला विचारायचं, स्वतः निरीक्षण करायचं आणि नंतर विश्वास ठेवायचा. कारण मंजुश्री हिलिंग इन्स्टिट्यूट सोबत जुडलेलं प्रत्येक जण याच पद्धतीने जुडलं आहे. जर मला अनुभूती झाली आहे, मला जर यामधलं सायन्स समजलं आहे, मला जर यामधलं मानसशास्त्र समजलं आहे आणि मला जर या ऊर्जेसोबतचं अध्यात्म समजलं आहे आणि समजून मला ते उमजलं आहे, तरच मग फायदा. नाहीतर आम्ही शिकत आहे आणि हो, ऊर्जा आहे असंच आपण म्हणणार. आपल्याला तिला शब्दांमध्ये सांगता येणार नाही आणि आपल्याला या ऊर्जेसोबत एकरूपही होता येणार नाही. आणि म्हणून मी सर्वांना विनंती करते की अगोदर अनुभवा आणि मग नंतर विश्वास ठेवा. तुमच्या आयुष्याचे अनुभव तुम्ही स्वतः घ्या. कारण मला ही ब्रह्मांडीय ऊर्जा रेखी ज्या स्वरूपामध्ये मिळाली, ज्या ठिकाणी ज्या प्रकारे मी ब्रह्मांडीय ऊर्जा रेखी या विषयाचा अभ्यास केला किंवा ब्रह्मांडीय ऊर्जा रेखी मला ज्याप्रमाणे समजली, अगदी तसेच तुम्हाला समजेल. मला जो अनुभव आला अगदी तसाच तुम्हाला येईल असं नाही. ही ऊर्जा आहे आणि ऊर्जा अशी आहे की प्रत्येकाच्या आतमध्ये ही ऊर्जा आहे. माझ्या आतमध्ये असलेली ऊर्जा ही मला कशा प्रकारे सापडते किंवा माझ्या आतमधल्या
माझ्या आतमध्ये असलेल्या ऊर्जेसोबत मी कशा प्रकारे एकरूप होते, ही ऊर्जा मी कशा प्रकारे वाढवते, यावर मला तिचा अनुभव कसा येतो हे ठरतं. म्हणून या ब्रह्मांडीय ऊर्जा रेकी सोबत जुळत असताना प्रत्येकाला आलेला अनुभव हा खूप वेगळा असतो. आणि प्रत्येक जण जेव्हा या ऊर्जेचं वर्णन करताना खरंच वेगळं असतं. आणि म्हणूनच आम्ही मंजुश्री हिलिंग इन्स्टिट्यूट मध्ये प्रत्येक सेशन घेत असताना प्रत्येक जण वेगळ्या शब्दांमध्ये ऊर्जेला नाव ठेवतो. नामकरण करतो ऊर्जेचं, किंवा या ऊर्जेला प्रत्येक जण अगदी वेगळ्या शब्दांमध्ये मांडतो, वेगळ्या अनुभवामध्ये मांडतो. आणि हेच त्यामागचं कारण आहे. कारण विविधता अगदी आपल्या आयुष्याच्या प्रत्येक वळणावर, प्रत्येक आयामावर, यापेक्षा सोपी शब्द म्हणजे तुमच्या आयुष्याचा कुठलाही प्रश्न असू दे, कुठलाही, त्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देण्याची क्षमता आणि प्रत्येक प्रश्नाचं उत्तर कोठून घ्यायचं, तर ते घेण्याचं ठिकाण म्हणजे ब्रह्मांडीय ऊर्जा. मी या विश्वासाने यासाठी बोलते आहे, की आम्ही आमच्या मागे भरपूर सारे असे अनुभव जमा केले आहेत. आणि पुस्तकी ज्ञानापेक्षा अनुभवांची शिदोरी ही खरंच माणसामध्ये खूप मोठा विश्वास आणत असते. आणि हा विश्वास आहे मंजुश्री हिलिंग इन्स्टिट्यूट मध्ये असलेल्या सगळ्या सदस्यांनी आतापर्यंत घेतलेल्या अनुभवांचा. मी एकटीनेच नाही, मी एकटीच नाही, तर इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून अनेक जणांनी अनेक आपल्या आयुष्यामध्ये बदल घडवून आणले. आणि हे बदल घडून आले, हे या ऊर्जेच्या माध्यमातून आले. आणि म्हणून मी तुम्हाला विश्वासाने सांगते, आज रोजी तुमच्या आयुष्यामध्ये कुठलाही प्रश्न असू दे, नक्कीच ऊर्जेसोबत जुडल्याने त्याला मार्ग मिळणार. ऊर्जा मदत करणार. आणि हाच विश्वास फक्त मीच नाही, तर ग्रुपमधील प्रत्येक सदस्य तुम्हाला देईल. कारण तेवढा विश्वास आज रोजी जे लोक प्रश्न घेऊन आले होते ना, त्या लोकांमध्ये हा विश्वास निर्माण झालेला आहे, की माझ्या प्रश्नाला उत्तर मिळालं, अनेकांच्या मिळणार. तर नक्कीच ब्रह्मांडीय ऊर्जा रेकी म्हणजे काय? हा प्रश्न तर अनुत्तरितच राहिला. हो ना? नवीन आज जॉइन झालेल्या सदस्यांना काय वाटते मला सांगा बरं? कोणाला काहीतरी असेल ना, की मॅडम मला असं वाटतं रेकी म्हणजे हे असेल. नवीन. तुम्ही बोलले ना अनुभवाचं हां? जो विश्वास तुम्ही आता जे शेअर करत होते ना, तर जे इन्स्टिट्यूट बरोबर जुडलेले आहे, आता त्यांना पण तो विश्वास आलाय, तर तो विश्वास आम्हालाही आलाय. म्हणून मी थंब दिला होता. ओके. ओके, 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 ओके. छान. नक्कीच तुम्हाला सगळ्यांना शेअरिंग करण्यासाठी संधी देणार आहे. थोडंसं शेवटच्या वेळेस हां. सेशनच्या शेवटी अगदी सगळ्यांना, पण प्रत्येकाला शेअरिंगसाठी मिळणार फक्त 30 सेकंद. जास्तीत जास्त 1 मिनिट. बस. अगदी एक-एक अनुभव छोटासा-छोटासा सांगू शकता. ओके. अंजली ताई बोला. काय वाटतंय तुम्हाला रेकी ऊर्जा म्हणजे काय असेल? आपली जी ब्रह्मांडाची शक्ती आहे ती पहाटे 3, 4 आणि 4:30 पर्यंत ती सगळ्यात जास्त क्रियाशील असते. आपण आपल्या जीवनामध्ये जे निगेटिव्ह थॉट्स असतात, ते सतत जर घेऊन वावरलो, तर निगेटिव्ह एनर्जी मिळते. परंतु हेच थॉट्स आपण पॉझिटिव्ह केले आणि त्या ब्रह्मांडाची ऊर्जा आपण मागितली, तर आपल्याला त्या थॉट्समुळे आपल्या जीवनात बदल पडतो. बा ओके. छान. अजून कोणी आहे हँड रेज करणार? ब्रह्मांडीय ऊर्जा रेकी म्हणजे काय? तर बघा, ब्रह्मांडीय ऊर्जा रेकी माझ्या आतमध्ये जी ऊर्जा आहे, माझ्या आतमध्ये जी ऊर्जा आहे, या ऊर्जेची मला नव्याने होणारी ओळख, मी पुन्हा या ऊर्जेसोबत स्वतःची करून घेतलेली ओळख म्हणजे मी ब्रह्मांडीय ऊर्जा रेखेसोबत जुडली. कारण ब्रह्मांडीय ऊर्जा रेखी कुठे आहे?
कुठलाही ब्रह्मांडीय ऊर्जा माझ्या आतमध्ये आहे. आणि मला काय करायचं आहे, तर या माझ्या आतमध्ये असलेल्या ऊर्जेचा मला पुन्हा पुन्हा नव्याने शोध घ्यायचा आहे. पुन्हा एक शोध घ्यायचा आहे. कसा घ्यायचा आहे? तर बघा, ब्रह्मांडीय ऊर्जा रेकी. रेकी कोठे आहे? हा शब्दच आहे फक्त रेकी. काय? नाही तर ऊर्जा म्हणजे ऊर्जा आहे. बस. आपण इथे एक नामकरण केलेलं आहे. एक आपण या विषयाची ओळख होण्यासाठी आपण रेकी हा शब्द वापरला आहे. कारण अथर्व वेदामध्ये उल्लेख असलेली ही ऊर्जा अथर्व वेदापासून आपल्या अनेक साधू संत महात्म्यांनी वापरली आहे. आणि त्यानंतर या ऊर्जेचा वापर मोठ्या प्रमाणामध्ये गौतम बुद्धांनी केला आहे. आपल्या अनेक साधू संतांनी केला आहे. डॉक्टर मिका उसे हे जपानहून आलेत भारतामध्ये. असे काय ऊर्जा आहे या ऊर्जेचा शोध घेण्यासाठी. एक शास्त्रज्ञ होते, सायंटिस्ट होते. त्यांनी आपल्या या ग्रंथांचा अभ्यास करण्यासाठी आले. तोडकी मोडकी जे काही साहित्य मिळालं ते घेऊन गेलेत आणि ध्यानधारणा केली. तेथे या ऊर्जेचा पुन्हा नव्याने शोध लावायचा प्रयत्न केला, की मग बाबा जर का बुद्ध करू शकत होते आणि अनेक संत महात्मे करतात, तर मी का नाही? काय आहे ही ऊर्जा? हा शोध घेतला आणि स्वतः ऊर्जेसोबत एकरूप व्हायचा प्रयत्न केला. मोठ्या प्रमाणात ध्यानधारणा केली आणि मग सोपी भाषेमध्ये या ऊर्जेची मांडणी केली असं म्हणू शकतो आपण. जी क्लिष्ट भाषा होती त्याऐवजी सोपी भाषेमध्ये ऊर्जा काय आहे, कशा प्रकारे काम करते, या गोष्टी लोकांपर्यंत आणल्या आणि मग पुन्हा आपल्या भारतामध्ये त्यामार्फत आले. गेली तेथे नव्याने यावर कुठेतरी संशोधन म्हणूया किंवा आपण काय म्हणूया, तर नवीन टेक्नॉलॉजी वापरण्याची त्यांनी विकसित केली आणि पुन्हा भारतामध्ये आली. म्हणून जपानच्या भाषेमध्ये रे म्हणजे काय, तर रे म्हणजे विश्वव्यापी, संपूर्ण विश्वामध्ये असलेली ही शक्ती. आणि की म्हणजे काय, तर जीवनशक्ती, प्राणशक्ती, ऊर्जा, प्रकाश, सोर्स, शक्ती. कोण याला काय म्हणेल ते म्हणा. जे म्हणायचं असेल ते म्हणा. पण एवढं लक्षात असू द्या, ऊर्जा ही एकच आहे. जी मी म्हटलं आता की विश्वव्यापी, संपूर्ण विश्वामध्ये असलेली एकच ऊर्जा. या ऊर्जेसोबत आपल्याला एकरूप व्हायचं आहे आणि आपल्याच ऊर्जेचा आपल्याला शोध लावायचा आहे. आता आली ना पंचायत. मॅडम तुम्ही तर म्हणता विश्वामध्ये एकच ऊर्जा आहे. मग आपल्या आतमधल्या ऊर्जेचा आपण कशा प्रकारे शोध लावायचा, तर बघा, सोपी भाषेमध्ये तुम्हाला सांगते. आता फोन नाही येणार. सोपी भाषेमध्ये तुम्हाला सांगते, हे ब्रह्मांड म्हणजे काय, तर बाहेर असलेलं हे मोठं मोठं ब्रह्मांड, हे विश्व हो ना. हे जे विश्व आहे, या विश्व कशापासून तयार झालेलं आहे, पंचतत्वांपासून. काय आहे या विश्वामध्ये, आकाश, पृथ्वी, जल, अग्नी, वायू, हे पंचतत्व. या पंचतत्वांनी तयार झालेलं हे विश्व. आणि आपण प्रत्येक जण मानव आपल्या शरीराच्या आतमध्ये आहेत का हे पंचतत्व जे विश्वामध्ये आहेत? आहेत, असायलाच हवेत. अग्नी, वायू, जल, आकाश, पृथ्वी, हे पाचचे पाचही पंचतत्व आपल्या आतमध्ये पण आहेत. आहेत, यस. आपण आज जिवंत आहोत, प्रत्येक जण जिवंत आहे, म्हणून तर इथे बसलेलो आहोत, हो ना. म्हणून तर एकमेकांसोबत बोलत आहे. मग आपण जिवंत आहोत याचा पुरावा काय आहे, तर आपला श्वास सुरू आहे, हो ना.
आपला श्वास सुरू आहे. म्हणजे काय, तर आपली प्राणशक्ती आपल्या आतमध्ये आहे. ओके, आपल्या आतमध्ये आपला प्राण सुरू आहे, प्राणशक्ती आहे. येस, हीच प्राणशक्ती म्हणजे मला जिवंत ठेवत असणारी एक ऊर्जा, आणि हीच ऊर्जा कोठे आहे, तर संपूर्ण विश्वामध्ये व्याप्त आहे. आणि म्हणूनच आपण आज रोजी जिवंत आहोत, ज्या ऊर्जेच्या भरोशावर हीच ऊर्जा आपल्या आतमध्ये आहे. आणि याच ऊर्जेचा आपल्याला वापर करायचा आहे. मग मॅडम आता राहिला प्रश्न, मग याच ऊर्जेचा जर आपल्याला वापर करायचा आहे, आपल्या आतमध्ये आहे, तर यात नवीन काय? तर नवीन असं की आजपर्यंत आपण या ऊर्जेचा नकळत उपयोग केला आहे. आपला हात कापते, लागते, खरचटते आणि आपोआप दुरुस्त होते अनेक वेळा. होते? आपल्या आयुष्यामध्ये दुःख येतात. कालांतराने आपण त्या दुःखामधून बाहेर निघतो. कधी कधी मोठे होतात, त्यामधून निघता येत नाही, पण निघतो. छोटं मोठं असलं की आपण त्यामधून बाहेर निघतो. निघतो? हो. आपल्याला वेदना होतात, कधी कधी आपण वेदनामुक्त सहज होतो. एखाद्या वेळेस ताप येते, निघून जाते. आणि काय म्हणतो आपण, अंगावरच्या अंगावर काढली असं म्हणतो. हा, पण दुरुस्त होतं की नाही? सर्दी, ताप, खोकला होतो. कधी कधी नाही गेलं डॉक्टरकडे तरी पण दुरुस्त होतं. मग हे दुरुस्त होतं कसं? ह्या जखमा बसतात कशा? आपल्या इच्छा असतात आतमध्ये, आणि त्या इच्छा पूर्ण होतात कशा? कुठून मिळते ही शक्ती? आणि कधी कधी आहे ना, टेन्शन येतं, संकट येतं माणसावर, तेव्हा संकट आलं ना की आपोआपच हिंमत वाढते स्वतःमधली. मी करू शकते ही. बायकांना विशेष हा प्रश्न येतो, अनेक वेळा अनुभव येतो. बायकांच्या मनामध्ये चिंता खूप असते, काळजी खूप असते, पण आलं ना संकट एखादं की अशा वाघिणीसारख्या, रणरागिणीसारख्या उभ्या राहतात ना, की त्या काय करू शकतात ना ते त्यांनाच माहिती असते. बरोबर? असं होतं? येस. मग ही ऊर्जा येते कुठून? कुठे होती ही ऊर्जा अगोदर? अगोदर पहिल्या म्हणजे काय, एका अर्ध्या तासाच्या अगोदर, 5 मिनिटाच्या अगोदर मुडू-मुडू रडणारी, जेव्हा गरज असते ना, तेव्हा अशी वाघिणीसारखी उभी होते. ती ऊर्जा तिच्यामध्ये कुठून येते मग? मग तिचे तर 2 रूपं कशी असतात? असते ना? होते की नाही असं मला सांगा? असं अनेक वेळा तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये अनुभवलं आहे. आता तर मी खूप हरली होती, चिंताग्रस्त होती, टेन्शनमध्ये होती. पण माझ्या लेकरावर काय आली ना, की दाखवते मी एकेकाला. अशी म्हणणारी ती आई. हो की नाही? हो की नाही? किंवा तिच्या लेकरावर बघा, अगदी सगळ्या छोट्या-मोठ्या गोष्टींना घाबरणारी, पण माझ्या लेकरावर जर काही संकट येते म्हटलं ना, तर पुढे ती होईल. जोडीदारावर जर एखादं संकट येते म्हटलं ना, तर पुढे ती होईल. तर ती हिंमत, त्या सगळ्या गोष्टी म्हणजे सुद्धा ऊर्जा. आपल्या आतमध्ये असलेला प्रत्येक गुण हा ऊर्जा स्वरूपामध्ये ऊर्जेचा वापर करून आपल्या आतमध्ये असलेला प्रत्येक गुण बाहेर येतो. फक्त गरज आहे ऊर्जेचा योग्य उपयोग करण्याची. सेम एवढ्या सगळ्या गोष्टी सांगितल्या, याचा अर्थ असा की ही ऊर्जा आपल्या आतमध्ये अगोदरच आहे. आता आपल्याला काय करायचं आहे? आपण आतापर्यंत नकळतपणे या ऊर्जेचा वापर केला. आपल्या जखमा बसल्या, ठीक आहे. आपल्याला डोकं दुखलं, आज डोकं दुखत असेल, ज्याचं डोकं दुखलं तो असा हात लावतो. काय करतो? असा हात लावतो. आणि जेव्हा जेव्हा असा डोक्याला हात लावला, तेव्हा काय होते? तर या हातामधली ऊर्जा डोक्याला जाते आणि थोड्या वेळानं बरं वाटते. डोकं दाबल्यामुळे वगैरे नाही बसत. तर ही जी ऊर्जा जाते हातामधून, ब्रह्मांडीय ऊर्जा नकळतपणे, आणि त्यामुळे वेदना थांबतात. दाढ दुखत होती, दाढीला हात लावतो. डोकं दुखलं की दाढीला हात लावला. दाढ दुखली की पोटाला हात लावला. असं कुठं होतं का कधी? केलं असं कधी कोणी? नाही. दाढ दुखली की दाढेलाच हात लावता. पोट दुखले की पोटालाच हात लावता. म्हणजे जे कुठे दुखते आहे, त्याला बरोबर तुम्ही हात लावता. याचा अर्थ असा की नकळतपणे तुम्ही तुमच्या हातातून ऊर्जेचा सोर्स त्या जागेला देता आणि तेथील ऊर्जा वाढवता आणि या ऊर्जेचा वापर करता. अशाच सगळ्या गोष्टी झाल्या. ज्या भावनिक झाल्या, ज्या मानसिक झाल्या, ज्या अनेक साऱ्या झाल्या. आतापर्यंत सुद्धा तुम्हाला ऊर्जेने सोबत दिलेलीच आहे. पण तुम्हाला माहीतच नाही की मी ही ऊर्जा वापरली.
आता काय करायचं आहे? आता आपल्याला ही ऊर्जा कळतपणे वापरायची आहे आणि ही ऊर्जा कळतपणे वापरण्यासाठी कसा बरं उपयोग करायचा हे शिकणं म्हणजे रेकी शिकणं. नेहमी तुम्हाला सांगते, नेहमी अगदी कॉमन आहे माझं उदाहरण, कारण या उदाहरणापेक्षा मोठं उदाहरण कोणतं नसूच शकते. श्रीराम प्रभूंनी हनुमंतांना श्रीलंकेला पाठवलं आणि पाठवत असताना मध्ये आला तो समुद्र, हो ना? हनुमंतांना प्रश्न पडला, आता कसं बरं या समुद्रावरून जायचं? अनेक सारे प्रश्न होते. तेव्हा जामवंतांनी हनुमंतांना त्यांच्या ऊर्जेची ओळख करून दिली, की तुमच्या आतमध्ये एवढ्या एवढ्या ऊर्जा आहेत, तुम्ही हे करू शकता. आणि स्वतःच्याच आतमध्ये असलेला ऊर्जेचा पुन्हा नव्याने शोध किंवा पुन्हा ओळख झाली हनुमंतांना. ते तर मोठे भक्त होते, राम भक्त होते, आणि जे अमर आहेत त्यांना सुद्धा जर त्यांच्या ऊर्जेचा कधीतरी विसर पडू शकतो, तर आपण तर माणूस, एक माणूस म्हणून जन्माला आलेलो आपण कुठं अगदी सूक्ष्म, हो ना? हे ब्रह्मांड विश्वरूपी ब्रह्मांडाचं आपण छोटस अस्तित्व, अगदी पाण्याच्या थेंबापेक्षाही कमी, एकाच थेंबाचे अनेक ताशेरे झाले असं आपण एक, एवढं आपलं सूक्ष्म स्वरूप. मग जसं हनुमंतांना जामवंतांनी दिली ओळख करून, या ऊर्जेची आठवण करून दिली, आणि मग जे झालं ते रामायण झालं, आणि कशी श्रीलंका जळाली आणि कसं काय झालं हे सगळं तुम्हाला माहिती आहे की नाही? कसे मग हनुमंत, ती जी राक्षसीन होती तिच्या तोंडामध्ये सूक्ष्म स्वरूपामध्ये गेलेत आणि पुन्हा बाहेर निघाले अलगद, आणि पुन्हा विश्वस्वरूप. ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही पाहिल्या आहे. तसं त्यांना जे विसर पडला होता, तसा आपल्याला पडलेला विसर, आपल्या ऊर्जेची आपण पुन्हा नव्याने एकदा स्वतःमध्ये शोध घेणे म्हणजे ब्रह्मांडीय ऊर्जा रेखी सोबत जोडणे. एवढी सोपी भाषा आणि एवढं सगळं सोपी आहे. मग नाही घेतला मॅडम आम्ही या ऊर्जेसोबत शोध, तर मग आता आमच्यासाठी ऊर्जा काम करणार नाही का? करणारच. आतापर्यंत जेवढी केली, जेवढ्या स्वरूपामध्ये आतापर्यंत आपण ऊर्जेसोबत ओळख करून घेतली, जेवढ्या स्वरूपामध्ये आतापर्यंत आपल्या आयुष्यासाठी आपण या ऊर्जेचा वापर करत होतो, तेवढी ऊर्जा आपल्यासाठी काम करणारच. मात्र ब्रह्मांडीय ऊर्जा रेखीसोबत जोडल्यानंतर, तुम्ही अटोनमेंट घेतल्यानंतर, शक्तिपात, दीक्षा, जे काही म्हणायचं असेल, प्रदीपन, जे काही म्हणायचं असेल ते म्हणू शकता. ते घेतल्यानंतर, यस, शरीरात असणाऱ्या पण आपणात जाणीव नसलेल्या ऊर्जेचा जाणीवपूर्वक वापर करणे म्हणजे रेकी. बरोबर. मग अटोनमेंट घेतल्यानंतर आपल्याला त्या चक्राप्रती आपण जागृत होणार. पहिल्या डिग्रीमध्ये अटोनमेंट असतं, दुसऱ्या डिग्रीमध्ये असतं, तिसऱ्या डिग्रीमध्ये असतं. ओके. मग आपल्याला पहिल्या 4 चक्राप्रती, नंतर 2 चक्राप्रती, नंतर शेवटच्या चक्राप्रती जातकामध्ये जागृती निर्माण होणे, आणि मग पुढे जाऊन आपल्या सगळ्या चक्रांप्रती आपण जागृत होऊन, एक चक्र बॅलन्स होऊन, आपोआप आपण या ऊर्जेचा एका टेक्निकने वापर करणं शिकणार आहे आपल्या सेशनमध्ये. अशी ही ब्रह्मांडीय ऊर्जा रेखी. आपल्या आज शरीराच्या आतमध्ये असलेली ही चैतन्य शक्ती, हीच अंतस्फूर्ती, हाच उत्साह, हाच आनंद, असंही म्हणू शकतो आपण. याच चैतन्य शक्तीद्वारे आपल्या सूक्ष्म केंद्रांवर संस्कार करणे आणि संस्कार करून तिचा पुन्हा नव्याने वापर करणे म्हणजे रेकी शिकणे. आणि हे सहजपणे घडणारी प्रक्रिया आहे. सहजपणे आणि एका टप्प्यावर घडणारी आहे. तुम्हाला आणि सहजतेने घडणारी अशी उत्स्फूर्त अशी ही क्रिया आहे. आणि अगदी अशी आपण रेखीत येत असताना आपल्याला जाणवते, आपल्याला लगेच जाण होणारी. पुन्हा लक्षात घ्या, कारण ती आपलीच आहे ना, ते आपणच आहे. आपण म्हणजेच ऊर्जा आहे. मी म्हणजेच ऊर्जा, मी म्हणजेच चैतन्य, मी म्हणजेच आत्मशक्ती, आणि मी म्हणजेच
या परमपिता परमेश्वराचा एक अंश. आणि ह्याच अर्थाने मी म्हणजेच या परमपिता परमेश्वराचा अंश म्हणजेच काय? तर तो झाला आत्मा. नमस्ते. तुमच्या प्रत्येकाच्या आतमध्ये असलेल्या देवत्वाला माझा नमस्कार आहे. जे आपण प्रत्येक जण या देवाचा, या परमात्म्याचा अंश आहे आणि आपणच ऊर्जा आहे. फक्त आपण काय केलं आहे, जसं जन्माला आलो होतो ना, तसं असं भरभरून ऊर्जायुक्त होतो. चक्र बॅलन्स होते. सगळं छान होतं, बॅलन्सिंग होतं सगळं. काय ते टवटवीतपणा होता. पण झालं काय? या बाहेरच्या जगाच्या वातावरणात आलो. कुठं काही, कुठं काही, कुठं काही घेत गेलो. कुठं चांगलं घेतलं, कुठं वाईट घेतलं. काही चांगल्या गोष्टी स्वीकारल्या, काही वाईटही स्वीकारल्या. त्यामुळे काय झालं, गढूळ झालं सगळं आतमधलं. आणि त्यामुळे आपल्याच ऊर्जेचा आपण वापर कमी प्रमाणात करायला लागलो. कारण आपली जी चक्रांची गती होती सारखी, सारखी, त्या गतीमध्ये अडथळे निर्माण झाले. आपले जे चक्र स्वतःला क्लीन करायचे, एनर्जी युक्त करायचे, क्लीन करायचे, एनर्जी युक्त करायचे, यामध्ये अडथळा निर्माण केला आपणच. कारण बघा ना बाहेरचं जग, केवढी धावपळ आहे, केवढं प्रदूषण आहे, केवढा विचारांचा आहे, अनेक साऱ्या गोष्टी, कुठंच शांतता नाही. आणि यामुळे ह्या सगळ्या गोष्टीचं टेन्शन, टेन्शन, टेन्शन. कधी हे टार्गेट कंप्लीट करू दे. मार्च एंडिंग आहे. अनेक जणांचे मला फोन, मॅडम रेकी शिकायची आहे, पण मार्च एंडिंग सुरू आहे. ऊर्जेसोबत जोडायचं आहे, पण मार्च एंडिंग सुरू आहे. मार्च एंडिंग झाल्याशिवाय मला काहीच करता येत नाही. म्हणजे केवढा तो तणाव. ब्रह्मांडीय ऊर्जा रेखेसोबत जोडल्यामुळे मात्र हा तणावही आपण सहजपणे पेलण्याची क्षमता आपल्यामध्ये येते. असू देत केवढाही तणाव, असू दे केवढंही टार्गेट, ते माझं मी पूर्ण करू शकणार आहे, हा विश्वास. आणि ते कसं पूर्ण करायचं हे आणि ते करून घेण्याची क्षमता आपल्याला या ऊर्जेच्या माध्यमातून येते. म्हणजेच काय, तर स्वतःच्या क्षमतांचा विकास करायचा आहे. स्वतःची क्रियाशीलता वाढवायची आहे. स्वतःवरचा विश्वास वाढवायचा आहे. तर ही ऊर्जा आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात मदत करणार आहे. अशी ही ब्रह्मांडीय ऊर्जा माझ्या आतमध्ये आहे. फक्त मला काय करायचं आहे, तर मंजुश्री हिलिंग इन्स्टिट्यूट कडून मोठ्या वेगवेगळ्या टेक्निकचा वापर करून, ज्याप्रमाणे टेक्निक असतात, ज्याप्रमाणे आता आपण म्हणतो की नवी टेक्नॉलॉजी आली की कामं पटापट होतात. हो ना? साधू संतांनी पण आपल्या केलाय ना ध्यानधारणा, करायचे. आणि आपल्या सेशनमध्ये सुद्धा अनेक जण आहेत की मॅडम मी अनेक वर्षापासून ध्यान करत आहे. पण ते त्यांनी केलेलं ध्यान काही चुकीचं नाही आहे. बरोबरच आहे. पण मला फरक पडत नव्हता. मला सुद्धा नव्हता फरक पडत. ना मानसिकतेमध्ये पडत किंवा अनेक साऱ्या गोष्टींमध्ये नाही माझ्या प्रश्नांची उत्तरं मिळत होती. पण मी जेव्हा या टेक्निकचा उपयोग केला, तेव्हा काय झालं, तर लवकरात लवकर फरक पडला. सेम आपण हिलिंग इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून नव्या टेक्निकद्वारे ब्रह्मांडीय ऊर्जा रेखेसोबत जोडणार आहे आणि आपल्या आयुष्यामध्ये एक हा नवा अनुभव घेणार आहे. आणि ही ऊर्जा, या ऊर्जेसोबत आपण आयुष्यभरासाठी कायमस्वरूपी अगदी मोठ्या प्रमाणात जोडणार आहे. मी तुम्हाला असं नाही म्हणणार की तुम्ही ऊर्जेसोबत जोडणार, कारण ऊर्जेसोबत तुम्ही, मी, या जगातील प्रत्येक सजीव प्राणी जोडलेलाच आहे. आपण काय करणार, तर आपण या ऊर्जेसोबत जुडणार, ते मोठ्या प्रमाणात जुडण्यासाठी आलेलो आहोत. आणि आपले चक्र बॅलन्स करून माझ्या आयुष्याच्या प्रत्येक आयामामध्ये बदल करण्यासाठी आलेलो आहोत. मग ते आर्थिकता असू देत. आज माझ्या आयुष्यामध्ये काही आर्थिक प्रश्न आहेत, मला सोडवायचे आहेत. सामाजिक प्रश्न आहेत, माझं कोणाशी जमत नाही, ते सोडवायचं आहे. मानसिक ताण आहे, मला सोडवायचा आहे.
त्याचा मानसिक ताणाचा, मानसिक विचारांचा गुंता माझा सुटतच नाही, असं कुठेतरी वाटते आहे. खूप विचार, प्रचंड विचार. मला रोज प्रश्न असतात, रोज प्रश्न असतात. मॅडम काय करू? अनेक अडचणी आहेत. मला यातून मार्गच काढता येत नाहीये. वाटते हो खूप छान राहावं, खूप हसावं, खूप आनंदी व्हावं असं वाटते, पण नाही राहता येत. मला माझ्या आयुष्यामध्ये खूप पुढे निघायचं आहे. माझे स्वप्न हे करण्याचे होते. मला एम-पी-एस-सी क्लिअर करायची होती. मला हे करायचं होतं, मला ते करायचं होतं. पण आज रोजी मी ना कुठेतरी अशा ठिकाणी थांबले आहे, अशा ठिकाणी थांबलो आहे, की मला ना इथून पुढे निघण्याचा मार्गच सापडत नाही. माझ्या आयुष्याचे सर्व मार्ग बंद झाले आहेत असं मला वाटते. मला असं वाटते मॅडम, मला असं समजतच नाही, की माझ्या आयुष्याचं उद्दिष्ट काय आहे? माझ्या आरोग्याच्या समस्या आहेत, त्यामध्ये मला सुधार हवा आहे. आणि आजचा जो विषय आहे, की मला माझ्या मुलांच्या सुरक्षेचा खूप प्रश्न वाटतो. हो ना? असंच आहे ना आजच्या जगामध्ये? मला प्रश्न वाटतो, मला चिंता वाटते, मला हे वाटते, मला ते वाटते. येस, माझ्या मुलांची चिंता वाटते. आणि कित्येक जण मला सांगतात, "मॅडम, रात्रीची झोपच नाही." मग एवढं कमावतो कशासाठी आपण? आहे ना? आपण रात्रंदिवस पैसा कमावतो आणि सुख शांती कमावतो. म्हणतात ना, की पैसा माणसाला शांत झोप नाही देऊ शकत आणि या जगातला सगळ्यात मस्त खुशनसीब तो आहे, जो मस्त शांतपणे झोपू शकतो. हो ना? अनेक जण आहेत मॅडम शांत झोपच नाही. प्रचंड तणाव आहे आणि काही जण म्हणतात, "अंग टाकलं रे टाकलं, अंथरुणावर गेलं रे गेलं, की स्वप्न सुरू होतात." आणि जे विचारांची शृंखला सुरू होते, शृंखला सुरू होते, एक झालं की दुसरं, 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 दुसरं. कशी सकाळ होते समजतच नाही आणि सकाळ झाल्यानंतर मग काय होते? तर ताजेतवानं मुळीच नाही वाटत. कारण आपण त्या विचारांमध्ये असतो. हो ना? तर आज आपण आजच्या सेशनमध्ये आपला जो विषय आहे, तो असा विषय आहे, की मुलांची सुरक्षा आणि दुसरा विषय आहे, की स्वप्न. तर बघूया आपण असलेल्या आपल्या हातामध्ये असलेल्या वेळेमध्ये कितपत या सगळ्या गोष्टींवर विचार विनिमय करू शकतो, किती बोलू शकतो. अगदी माझ्याच्याने जेवढं विषय तर दोन्हीही खूप मोठे आहे. स्वप्न. स्वप्न या विषयावर जर बोललं ना, तर अगदी मी तर म्हणते 20 तास हवेत. स्वप्न प्रत्येक छोटं-मोठं, प्रत्येक स्वप्नाचा अर्थ आणि स्वप्नांबद्दल बोललं तर. एवढे सेशन आहेत आणि एवढा अभ्यास आहे स्वप्नांचा. एक स्पेशल शास्त्रच आहे. ओके. पण आज आपल्याला मात्र छोट्या स्वरूपामध्ये या विषयावर बोलायचं आहे आणि मुलांची सुरक्षा हा विषय मात्र आपण एक डिटेल्स घेणार. हं? तरीही रेकी म्हणजे काय किंवा रेकीबद्दल काही प्रश्न असेल किंवा कोणाला काही बोलायचं असेल, कोणाला काही शेअरिंग करायचं असेल, तर मी तुम्हाला 2 मिनिट वेळ देते. मी सगळ्यांचे माईक ऑन आहेत. तुम्ही बोलू शकता. कोणाला काही प्रश्न असेल तर विचारू शकता. काही प्रश्न किंवा आतापर्यंत मी जे सांगितलं यामधलं एखादी गोष्ट समजली, नाही समजली असं काही असेल तर नक्की विचारा. कोणाला काही शेअरिंग असेल तर करा. बोला, बोला. कारण मला समजेल ना तुम्हाला काय समजलं. बोला सर. सकाळी आपण मेडिटेशन करतो की नाही, की हं. त्याच्यानं असं खूप छान फील असा येतो. मग त्यावेळी समजतं की आपल्याला की ब्रह्मांडीय ऊर्जा आपल्या सोबत आहे. मग दिवसभर आपण जसं जसं कामाच्या व्यापात जातो, गुंतून जातो आणि मग अचानक आपल्याला आठवतं, तेव्हा आपल्याला तो फील कसा घ्यायचा, की बाबा आता आपण ऊर्जेच्या संपर्कात आहोत किंवा नाहीये किंवा कसं? आपण असतोच दिवसभर. सकाळी जर का तुम्ही मेडिटेशन केलेलं आहे, तर तुम्ही एनर्जी युक्त आहेतच. फक्त तुमच्या मनाचा तो ठाम विश्वास ठेवा, की माझ्यासोबत मी ऊर्जायुक्त आहे. आणि तुम्ही जसे-जसे पुढे जाचाल, तसं-तसं आता रेकी फर्स्ट, सेकंड, थर्ड तुम्ही सिम्बॉलचं रेखांकन करून अगदी क्षणार्धामध्ये स्वतःला पुन्हा ऊर्जायुक्त करू शकता. म्हणजे चार्ज करू शकतो स्वतः. येस.
बॅटरी चार्ज करू शकतो की नाही आपण? मोबाईलची बॅटरी कमी झाली की. होऊ शकते की नाही? मोबाईलची बॅटरी कमी खूप वापरल्यामुळे. तुम्ही रेकी सकाळी ऑनलाईन मोबाईल चार्ज करून घेतला. निलिमाताई 1 मिनिट हां. फक्त सकाळी मोबाईल चार्ज केला तुम्ही आणि जर भरपूर दिवसभर खूप वापरला आणि डिस्चार्ज व्हायला आला, तर चार्जर सोबत असावं फक्त बस. किंवा पॉवर बँक असावी सोबत. हो ना? आणि आपली पॉवर बँक कायम आपल्या सोबतच आहे. त्याच्यासोबत कनेक्टिव्हिटी केली म्हणजे क्षणार्धात आपण पुन्हा ऊर्जावान होऊ शकतो. पॉवर बँक आहे तर तो ब्रह्मांड आपल्याला देण्यासाठी तयारच आहे. गरज आहे ती घेण्याची, योग्य टेक्निक शिकण्याची. आणि नक्कीच सर तुम्ही जेव्हा सेकंड, थर्ड मध्ये येसाल तेव्हा ही टेक्निक तुम्हाला शिकवली जाईल. थँक यू. बोला निलिमाताई. मला म्हणायचंय की आपण ऑनलाईन रेकी शिकू शकतो का आम्ही? ऑनलाईन किंवा हे ऑफलाईनच शिकायला लागते? सगळं ऑनलाईनच आहे. जे सुरू आहे ते. अच्छा, म्हणजे क्लासेस पण ऑनलाईनच असणार. सगळं ऑनलाईनच आहे. ओके. आपले क्लासेसच सुरू ऑनलाईन झाले आणि ऑनलाईनच आहेत. ओके. संपूर्ण देशामधून, विदेशामधून सर्व जुडलेले लोक आपल्यासोबत ऑनलाईन आहेत. Zoom ॲप आपण घेतो. ओके. आतापर्यंतचा विषयावर कोणाला काही नाही समजलं, रेकी या विषयावर नसेल समजलं तर मला सांगा. मग मी ना सगळ्यांना शेवटी तुम्हाला माहिती देते. आपल्या सेशनची सगळ्या हां. ओके. मी चालू पुढे? ओके. अच्छा कोणाला असं वाटतंय का, की आपलं जे सेशन आहे, या सेशन मध्येच मला माझ्या प्रश्नाची उत्तरं मिळावी. जे सेशन सुरू आहे ना, बिलकुल 2 तासाचं आहे. या 2 तासामध्ये मला असं वाटते माझ्या लाईफमध्ये खरंच मला आज असं काहीतरी ऊर्जा मिळावी, की इथून बदल झाल्यासारखं वाटलं. असं ज्यांना वाटते त्यांनी मनापासून हात वर करा बरं. ओके. आणि व्हिडिओ बंद आहेत त्यांनी इलेक्ट्रिक हँड राईज केला तरी चालेल. खाली एक हँड राईज म्हणून ऑप्शन येते. ते केलं तरी चालेल. ज्यांना असं वाटते आहे. येस. 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 तर एक सोपी उपाय आहे. काय असते माहिती आहे का? बघा सोनलला कसा हसू आला तर. हां, असते असं, की ऊर्जा जर हवी असेल, तर तुम्हाला घ्यावी लागेल ना. हो ना? घ्यावी लागेल ना. तर घेण्यासाठी तर तुम्ही देणाऱ्याला दिसले तर पाहिजे की नाही? देणाऱ्याला तुम्ही दिसायला हवे की नको मला सांगा? पाहिजे. येस. या सेशनमध्ये अनेक ग्रँड मास्टर्स बसलेले असतात, रेकी हीलर्स बसलेले असतात. अगदी सेशनच्या शेवटपर्यंत एखादा छोटी-मोठी वेदना असेल, एखादी काही मनस्थिती खराब असेल किंवा जे काही असेल, कुठं नाराजी असेल, कुठेतरी एखादी वेदना असेल, मनाची वेदना असेल, शरीराची असेल आणि सेशन संपताना सांगा तुम्हाला काय अनुभव येतो तर. मे बी अनेक जण म्हणतात मॅडम सेशनला बसलो तेव्हा प्रचंड डोकेदुखी होती आणि सेशन संपलं तेव्हा एकदम रिलॅक्स. असं कसं काय? तर तुम्हाला एनर्जी जर घ्यायची असेल तर हर्षालीताई, माधुरीताई तुम्हाला ते घेण्यासाठी स्वतः हजर असावं लागेल. एवढं मात्र नक्की. आणि तुम्ही हजर असाल ते तुमच्या एनर्जी युक्त व्हिडिओद्वारे. एवढं मी आवर्जून सांगेन. आणि हेच सेशनचं वैशिष्ट्य आहे आणि अनेक जणांचे रिझल्ट आहेत. ओके. थँक यू ऑल ऑफ यू. मग आपण आता संवादात्मक सेशन होणार आहे पुढचं सेशन. पुढचं सेशन आपलं संवादात्मक असेल. तर सगळेच जण शेअरिंग करू शकता, बोलू शकता. काही प्रश्न विचारेल तुम्हाला. आपले सगळ्यात मोठं प्रेम कोणावर असते सांगा? सगळ्यात जास्त प्रेम आपण सगळेजण कोणावर करतो? मुलांवर. मुलांवर. स्वतःवर. स्वतःवर. ओके. मुलांवर, स्वतःवर. ओके. आजचा विषय आहे आपला जीवातला जीव कोण? आपले लेकरं. आपल्या लेकरांची आपल्याला सगळ्यात जास्त काळजी असते आणि आजच्या दगदगीच्या जीवनामध्ये काय झालेलं आहे? खरंच हे बाहेरचं जग सुरक्षित आहे असं आपल्याला वाटते का? नाही. काय अडथळे आहेत बाहेरच्या जगामध्ये सांगा बरं? स्ट्रगल आहे. स्ट्रगल आहे. अजून? कॉम्पिटिशन. कॉम्पिटिशन.
अजून निगेटिव्ह एनर्जी जास्त आहे मॅडम बाहेर. निगेटिव्ह एनर्जी जास्त आहे बाहेर. अजून बस एवढंच. आजारपण. आजारपण आहे. यस. अजून नाही, ऍक्च्युली प्रश्न नाही कळला मॅडम. बाहेर आपल्या मुलांची आपल्याला काळजी वाटते बाहेरच्या जगामध्ये ते असताना. तर कुठल्या कुठल्या गोष्टींची आपल्याला काळजी वाटते? काय अडचणी आहेत मुलांच्या लाईफमध्ये? कंपनी, मुलांसोबत मुलं असलेली कंपनी. काय म्हटलं? काही समजलं नाही. मुलांसोबतची दुसरी मुलं असतात. मित्र म्हणजे मित्र. संगत. संगत. त्यांची पण संगत चांगली पाहिजे. संगत चांगली पाहिजे. ओके. आपली मुलं बाहेर तर आपले मुलं आता काय आहे तर अगदी नर्सरीमध्ये छोटे असले तेव्हापासून बाहेर जातात. अगदी लहानपासून तर कॉलेज मोठे स्वतःची जबाबदारी घेईपर्यंत आणि प्रत्येक आईला ती म्हातारी होईपर्यंत तिचा मुलगा जरी म्हातारा झाला तरी त्याची काळजी वाटते. कारण ती एनर्जीच तेवढी सटल असते. बरोबर? आई आणि मुलांची एनर्जीच तशी असते. पण त्यातल्या त्यात खरोखर काळजी करण्याची गरज आहे का? तर बघा बाहेरच्या जगामध्ये जेव्हा मुलं बाहेर जातात तेव्हा आता यांनी म्हटलं व्हायरल इन्फेक्शन आहे. केव्हाही कुठेही होऊ शकते. बरोबर? येस. केव्हाही होऊ शकते. नकारात्मक ऊर्जा आहे. अनेक लोक कोणावर काय विचार करतात, त्या विचारांचे प्रभाव प्रत्येक ठिकाणी असतात. कुठली जागा कशी असते, काय असते, त्या जागेवर कुठल्या एनर्जीज आहेत, त्या एनर्जीमध्ये आपण गेलं म्हणजे आपला ऑरा तेथे डिस्टर्ब होतो का? या सगळ्या गोष्टींची काळजी आहे. मुलांची मनस्थिती आहे. बाहेरच्या जगामध्ये मुलं वागत असताना कसे मित्र मिळतात, काय मिळतात, या गोष्टीची चिंता आहे अनेक आई-वडिलांना. प्रत्येक आई-वडिलांना. प्रत्येकाला वाटते की माझ्या मुलाला खूप चांगले मित्र मिळावेत. वाटते ना? पण अनेक वेळा असं होते, अनेक वेळा होत नाही. एक मिनिट, कुठे चालली? अजून चिंता असलेली म्हणजे नकारात्मक ऊर्जांची. कोणाची दृष्ट लागेल का? अनेक साऱ्या गोष्टी. या गोष्टींची आपल्याला या भौतिक जगामध्ये असताना खूप चिंता वाटते आपल्या मुलांची. आणि आपल्याला प्रश्न असतो माझ्या मुलांच्या सुरक्षेचा. असतं ना? कारण वाहनं खूप झालेत. अगदी रस्त्यावर जनावरं खूप आहेत. मित्रमंडळी कशी आहे हे सांगता येत नाही. अक्षरशः फिरायला जातात सोबत-सोबत एखाद्या ठिकाणी आणि मुलांसोबत कित्येक चुकीच्या घटना घडतात. तुम्ही आता शहरात अनेक जण राहता, पुण्या-मुंबईमध्ये राहता. आम्ही आमची मुलं खेड्यामधून तिथं शिकायला पाठवतो. कित्येक मुलांसोबत काय-काय होते. आई-वडिलांचा जीव असा अगदी मुठीत असते मुलं जेव्हा बाहेर. आता तर बाहेरच्या देशामध्ये मुलं जातात शिकायला. कुठं राहत असेल जीव आई-वडिलांचा? खरंच कमाल आहे त्या सगळ्या गोष्टींची. पण या सगळ्या नकारात्मक वातावरणामध्ये, सगळ्या नकारात्मक विचारांमध्ये आपल्याला नेहमी आपल्या मुलांची काळजी वाटत असते, चिंता वाटत असते. बरोबर? चिंता वाटते, काळजी वाटते. मला एक विचारायचं आहे सगळ्यांना, की मी चिंता केल्यामुळे काय बदल होतो? सांगा बरं. तुमचं तुमच्या मुलांवर नितांत प्रेम आहे. माझं माझ्या मुलावर नितांत प्रेम आहे. पण मी चिंता केल्यामुळे काय फरक पडतो? आपली मनस्थितीच बिघडते. आपली मनस्थिती बिघडते. अजून काय होते? त्याचा परिणाम त्याच्यावर होतो. त्याचा परिणाम त्याच्यावर होतो. त्यावर मुलांवर. होतो. बरोबर. मनस्थिती बिघडली कोणाची? आपली. आईची. येस, आईची. ओके. कारण आईला खूप काळजी वाटते. कारण आईचं नितांत प्रेम आहे. कोणावर? तिच्या बाळावर. तिच्या बाळावर असलेलं तिचं नितांत प्रेम खरंच त्या बाळाला सुरक्षा प्रदान करते का? कारण जेव्हा तुम्ही एखाद्या व्यक्तीबद्दल चिंता, काळजी, याचं असंच होईल का? कुठं पडला असेल का? कुठं काही झालं असेल का? कुठं त्याला चुकीचे मित्र मिळाले असतील का? कुठं वाहन चुकीचं मिळालं असेल का? अनेक सांगा ना तुम्ही तुमच्या डोक्यात येणारे विचार. मी एकटी किती बोलणार? निगेटिव्ह विचार जास्त येतात. असं झालं असेल का? तसं वाईटच म्हणजे त्याचं वाईटच झालं असेल. असेच विचार जास्त येतात.
त्याचं वाईट झालं असेल असे विचार येतात, हो ना? त्याला रूम किंवा सोबती चांगले मिळाले की नाही. बरोबर. त्याला रूम किंवा मित्र. सोबती चांगली मिळाली की नाही? माधुरी वानकडे तुम्ही हँड राईज केला आहे. तब्येतीकडे लक्ष देतो की नाही. आजारी पडलाय का? तब्येतीकडे लक्ष देतोय का की नाही देत? कुठे इन्फेक्शन जेवण असेल का? चांगलं पाणी मिळालं असेल की नाही? शुद्ध हवा मिळत असेल की नाही? बोला माधुरी. त्याचं जेवणाच्या वेळा वगैरे जेवण वेळेवर भेटते की नाही जेवण डब्बा वेळेवर टिफिन. भेटते की नाही? त्याचा आणि पुन्हा आपण घरून जाताना हाच विचार टाकतो, मेसचं जेवण काही चांगलं नसते. थांब ना तू, आता घरी हिरव्या भाज्या खात नाही ना, मेसला गेला ना की मग समजेल तुला आईच्या हाताची किंमत. हे व्हायब्रेशन कोणी टाकले आहेत? आपण. आपण बोललोय ना हे सगळं आपल्या मुलांना, ज्यांची मुलं बाहेरगावी शिकायला गेलेले आहेत. मग तू बाहेर गेला की तुला समजेल. याचा अर्थ काय? तुमचं असं म्हणणं आहे की बाहेर गेला की तुझे हाल होणार आणि तुला समजणार? नकळत जातात या भावना सगळ्या. नकळत जातात ह्या भावना. पण गेलेल्या आहेत की नाही खरं बोला. प्रत्येक आई प्रामाणिकपणे खरं सांगा. तुम्ही असं बोललेले आहात? हो बरोबर आहे. काळजी बरोबर आहे. वाटते आणि बोलतो. आणि मग तुम्ही काय म्हणता, की खरंच माझ्या मुलाला अजून चांगले मित्र नाही मिळाले. माझ्या मुलाला चांगल्या रूम, चांगले घरमालक नाहीत, चांगले रूम पार्टनर नाहीत. माझ्या मुलाला मेस चांगली मिळाली नाही. नंतर तक्रार कोण करते? कोण करते सुनंदाताई तक्रार नंतर? मुलं करतात. मुलं करतात. आई-बाबा पण करतात. "का रे बारीक होऊन आला तिकडून?" हा. हो ना? हो. व्हायब्रेशन होते, की तिकडे सोनिया गेल्यावर ना चांगलं नाही मिळत. सोनिया जॉर्जिया असल्यामुळे सोनिया जॉर्जियाला असल्यामुळं तो विषय सारखा आमच्या घरात होतो. जेवण चांगलं आहे का? तुझे रूममेट चांगले आहेत का? असं आहे का? तसं आहे का? चालूच असतंय सारखं. सारखं चालू असते. येस. आपल्याला आपल्या मुलं सुरक्षित हवे आहेत. बरोबर? हम्म. सुरक्षित हवे आहेत आपल्या प्रत्येकाला आपले मुलं. आनंदी हवे आहेत, तंदुरुस्त हवे आहेत. त्यांना त्यांचे मित्र खूप छान मिळालेले आहेत, असं आपल्याला हवं आहे. ओके. तर हे सगळे पॉइंट ना आता तुम्ही लक्षात ठेवा. आता आपल्याला आपले पॉइंट लक्षात ठेवायचे आणि रेखीयुक्त कसं आपण याला बनवू शकतो हे लक्षात घ्या. रेकी म्हणजे काय तर मीच. ब्रह्मांड म्हणजे काय तर मीच असं म्हणूया. कारण त्या ब्रह्मांडाचा, त्या रेखी ऊर्जेचा आपण आता एक अंश आहोत. हे आपल्याला समजलं आहे. हो ना? ब्रह्मांडीय ऊर्जेचा आपण अंश आहे हे समजलं का पहिले तुम्हाला मला सांगा. नाहीतर मग मी सांगेल आणि तिकडे सगळं गणित हुकेल तुमचं. समजलं का? हो की नाही? हो. हो. नक्की? जोरात सांगा. हो. समजलं. हां. येस. जर तुम्हाला हे समजलं आहे, की ही ब्रह्मांडीय ऊर्जा म्हणजे माझ्याच आतमध्ये असलेली ऊर्जा आणि हे म्हणजे मी आणि मी म्हणजे हे. काहीच वेगळं नाहीये. फक्त हे विश्व स्वरूप आहे आणि मी सूक्ष्म स्वरूप आहे. हे जर तुम्हाला समजलं असेल, तर आपल्याला आता पुढे जाता येईल. काय? तर आपण या ब्रह्मांडामध्ये रेखीय ऊर्जेसोबत जुडल्यानंतर म्हणजेच या ऊर्जेसोबत जुडलेलं आहे एवढं लक्षात घ्या. तुम्ही जे बोलतात तेच तुमच्या आयुष्यात होते. तुम्ही जे बोलणार तेच होणार. या गोष्टीवर तुमचा विश्वास आहे? आतापर्यंत तुम्ही तुमच्या मुलांना जे जे व्हायब्रेशन दिले तसेच झाले. हे आता कुठेतरी तुमच्या लक्षात येत आहे. त्याच्या सगळ्या आई वर्ग असा छान असला ना, त्यांनीच अगोदर म्हटलं होतं मुलांना, की मग बाहेर गेल्यावर समजेल तुला कसं असते जेवण तर. आणि मग सेम असंच झालं. पण सांगू, जर काय आपण असे व्हायब्रेशन दिले, की माझं मूल बाहेरगावी शिकायला गेल्यानंतर त्याला खूप खूप चांगली मेस मिळणार आहे. खूप चांगलं जेवण मिळणार आहे. तिथे सुद्धा याला अगदी याला आवडते आणि याच्या सोयीचंच जेवण मिळणार आहे. हे जर व्हायब्रेशन आपण देत राहिलो आपल्या मुलांना, करा तसंही प्रयोग. तुमची मुलं छान जेवण करून तंदुरुस्त राहतील. त्यांच्या सुरक्षेचा म्हणजे तब्येतीच्या सुरक्षेचा प्रश्न मिटणार. मी पूर्ण विश्वास तुम्हाला देते. तुम्ही रेकी शिका, नका शिकू. अजून एक या व्यतिरिक्त छान एक गंमत सांगते हं तुम्हाला नंतरची. मुली आहेत ना सगळ्यांना जवळ-जवळ? ओके. आहेत. काहींच्या मुलींचे लग्न झाले, काहींना सुना आल्या आणि काहींना छोटे बेबीज आहेत आणि काहींना होणार आहे. ओके. बरोबर सगळ्या पिढ्यांची आपण लोकं इथं आहे आणि प्रत्येकासाठी उत्तर देणार आहे. आपल्या मुलांची सुरक्षा असाच विषय आहे ना आजचा?
आपल्या मुलांची सुरक्षा, तर सुरक्षा ही प्रत्येक दृष्टीतून होत असते. फक्त आरोग्य हेच सुरक्षेसाठी गरजेचं नसते, तर मानसिक सुरक्षेचा, आर्थिक सुरक्षेचा, शैक्षणिक सुरक्षेचा, प्रत्येक गोष्टीचा त्यांचा विचार करणं हे आई वडिलांचं परम कर्तव्य असते. आणि आई म्हणून ती एक ऊर्जा आहे. सगळ्यात मोठी ऊर्जा म्हणजे कोणती? तर आई. आपल्या सेशनला मोठ्या प्रमाणात महिला असतात. बंधुवर्ग आहेत. शेवटी रेकीला येणारा बंधुवर्ग थोडासा कमी असतो. हा नियम आहे. कारण एनर्जी ज्यांची सटल आहे, खरोखर सटल एनर्जी म्हणजे खूप छान एनर्जी ज्यांची आहे ना, तेच पुरुष मंडळी रेकी शिकायला येतात. हे तेवढंच वैशिष्ट्य आहे. तर आणि आपल्या सेशनला त्या मानाने भरपूर पुरुष मंडळी असते. आपलं ते भाग्य आहे. आता आपण बघणार आहे आपल्या मुलांची सुरक्षा. आई वर्ग म्हणून आपण जर काय त्या बेबीचा आपल्या पोटामध्ये ठेवू शकतो, तर त्याच्या सुरक्षेची काळजी जर आपण अगोदर 9 महिने घेऊ शकतो, लक्षात असू द्या. तर आपली एनर्जी खूप छान आहे. आहे ना? शक्तीची एनर्जी खूप छान आहे. शक्तीला ती ऊर्जा दिलेली आहे आणि त्याच ऊर्जेचा वापर प्रत्येक आई-वडील भविष्यामध्ये आपल्या मुलांच्या सुरक्षेसाठी करू शकतात. आता लक्षात घ्या, माझ्या मुलाची मी जेव्हा चिंता करते, तो कुठं पडला असेल का? कुठं लागलं असेल का? कुठं काही झालं असेल का? तेव्हा काय होते, तर माझा ऑरा, माझं आभा मंडळ आहे ना, कमकुवत होतं. माझा आभा मंडळ कोमेजलं जातं आणि मी त्याला आशीर्वाद न देता मी त्याला चिंता दिल्यामुळे त्याची सुद्धा ऊर्जा कमी होते. कारण लक्षात घ्या, तुम्ही जसं जेवण तयार करता तसे व्हायब्रेशन त्या जेवणावर पडतात आणि घरातील लोकं त्या प्रकारचे होतात. जसा आपण विचार करतो तशा गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये घडतात आणि आई आणि वडील म्हणून आपण जे विचार आपल्या मुलांसाठी करतो, त्या गोष्टीचे व्हायब्रेशन, ते विचार त्यांच्यापर्यंत पोहोचतात आणि त्यांना त्या ऊर्जा मिळतात. मग माझ्या मुलाला कुठं काही झालं असेल का? माझ्या मुलाला सुचत असेल की नाही? एखाद्या ठिकाणी गेला तर तो आजारी पडला असेल का? त्याला चुकीचे मित्र मिळाले असतील का? त्याला कोणी फसवेल का? त्याचं अनेक आई बोलायच्या अगोदरच म्हणतात, की माझा मुलगा आहे ना विसरतो खूप. त्याच्या समोरच 10 वेळा म्हणतात, "हा ना अभ्यास विसरतो, हा ना अभ्यास विसरतो." आणि तुम्ही जे बोलता ना, ते व्हायब्रेशन्स, ते कॅच ते मुलं करतात छोटेसे, मोठे, छोटे. अर्धी सुरक्षा आपल्या मुलांची, अर्धा त्यांचा ऑरा जो स्ट्रॉंग असतो ना, तो कमकुवत करण्याचं काम आपले व्हायब्रेशन करतात. आपल्याला यानंतर आपल्या मुलांविषयी बोलत असताना कधीही पॉझिटिव्ह बोलायचं आहे. तुम्ही असे आई-वडिलांसारखे आहेत का, की केव्हाही कोणी भेटलं ना, म्हणजे बऱ्याच वेळा कोणी भेटलं ना जवळचं, की तुमच्या मुलाची तक्रार करता, की हा अभ्यास करत नाही, हा चांगला राहत नाही, हा असं करत नाही, हा मदत करत नाही, हा तसं करत नाही. विशेष तुमच्या बहिणी आल्या, तुमचे भाऊ आले, तुमच्या मैत्रिणी आल्या, की असं काही करता का? आपल्या मुलाची तक्रार सांगता का? ओके. तुम्ही जर तसं नेहमीच होतं करत असं. असाल होतं? होतं ना, आता 2 तासापूर्वीच घडलंय. माझ्या भावाची मुलगी आली, हां. की सारिकाने तिचं कौतुक केलं आणि स्वराजचं लगेच हे केलं. "बघ तिच्याकडे जरा, बघ किती हुशार आहे ती. तू बघ, तुला किती वेळा सांगायला लागतं, तुला काही कळत नाही. अभ्यास करायचा नसतो तुला. ती बघ किती हुशार आहे. ती किती अभ्यास करते. तिचे हां, पाढे-पाठ आहेत, तुझे होत नाहीत." हां. येस. ओके. तर थँक यू सर. बघा होतं असं. आपण कळतपणे नाही, नकळतपणे ह्या गोष्टी करतो. कोणाच्याही आई-वडिलांना असं वाटते का, की माझ्या मुलाला मी माझ्याकडून चुकीचे व्हायब्रेशन द्यावे? वाटूच शकत नाही. कारण आई आणि बाबा ही एनर्जी कशी आहे, आपल्याला प्रत्येकाला वाटत असतं, की मी आज रोजी ज्या ठिकाणी आहे ना, त्यापेक्षा अजून चांगल्या ठिकाणी मी जेवढी प्रगती केली आहे, त्यापेक्षा खूप मोठी प्रगती माझ्या मुलांनी करावी. आणि असंच प्रत्येक आई-वडिलांना वाटत असतं. या जगातलं असं तेच एक नातं आहे, की त्या नात्यामध्ये असं वाटत असतं, की मी आहे त्यापेक्षा मोठा हो. इतर कोणत्या नात्यासाठी हे वाटत नाही, की मी आहे त्याच्यापेक्षा मोठा हो. पण आई आणि वडिलांना वाटत असते, की माझे बाळ मी आहे त्यापेक्षा मोठे व्हावे. पण आपण बोलतो मात्र चुकीचं. ओके. आपण जे बोलतो ते व्हायब्रेशन्स मुलांना जातात अप्रत्यक्षरित्या. आता मी तुम्हाला एक प्रयोग दाखवणार आहे. या प्रयोगामधून आपण समजूया, की सहजपणे आपल्या आयुष्यावर आपला काय परिणाम होतो.
ओके. आणि मग त्यानंतर आपल्या मुलांना आपण काय व्हायब्रेशन्स द्यावे हे आपण शिकणार आहे आणि त्यानंतर आपल्या मुलांना आपण कशा प्रकारे सुरक्षित ठेवावं. तुम्ही रेकी शिकायला या किंवा नका येऊ, पण मी मात्र तुम्हाला एवढं आजच्या सेशन मध्ये एवढं शिकवून देणार आहे. आवडेल सगळ्यांना छोटासा प्रयोग करायला? ओके. तुम्हाला 2 हात आहेत? कोणाकोणाला आहेत? चला दाखवा मला तुमचे 2 हात. चला घ्या. आणि फक्त मुलांसाठीच नाही तर स्वतःसाठी सुद्धा आपल्याला या प्रत्येक गोष्टीचा विचार करायचा आहे. चला या, करा आपले हात उघडे. सॉरी, हात असेल. मी माझे क्रिस्टल्स यासाठी काढून ठेवले की क्रिस्टलची सुद्धा एनर्जी असते. तुम्ही पण असतील हातामध्ये तर काढून ठेवा. अगदी प्लेन सेम एनर्जीने आपण आपले दोन्ही हात घेणार आहे. कोणताही एक हात घ्या पहिले. कोणता घेता तो तुमच्या आवडीचा. ओके. या हाताकडे तुम्ही दोन्ही हात समोर घ्या. एका हाताला गृहीत धरा. आपल्याला एका हातासोबत बोलायचं आहे. ओके. कोणताही एक हात घ्या. जो एक हात घेतला तो सरळ ठेवा आणि दुसरा हात घ्या. ओके. एक दीर्घ डोळे बंद करा. एक दीर्घ श्वास घ्या आणि सोडून द्या. लक्षात असू द्या आपल्याला दोनही प्रयोग एकाच हातासोबत करायचे आहेत आणि दुसरा एक हात फक्त साक्षी भावाने हजर ठेवा दुसऱ्या हाताला. ओके. कोणता हात घेता सगळे म्हणून? उजवा घेता? म्हणजे सगळ्यांनी एक घेतला तर तुम्हाला एक राहील. उजवा हात घेतला. ठीक आहे. आपल्याला अफर्मेशन साठी या हाताकडे बघा मोठ्या प्रेमाने. या हाताला म्हणा, तू मनातल्या मनात, तू माझ्या काहीही कामाचा नाहीस. जेवढे करायला हवे ते काम तू करत नाहीस. तू माझ्या काहीही कामाचा नाहीस. मला ज्या वेगाने कामं करायचे आहेत त्या वेगाने तू कामं करत नाहीस. तू माझ्या काहीही कामाचा नाहीस. ज्या वेगाने तू काम करायला हवं ते काम करत नाहीस. तू माझ्या काहीही कामाचं नाहीस. I hate you. I hate you. I hate you. दुसरा हात जसाचा तसाच ठेवा. दोन्ही हातामधला फरक अनुभवा. ओके. I hate you. I hate you. I hate you. आता पुन्हा स्मित हास्य करा आणि त्याला म्हणा सॉरी. त्याच हाताला म्हणा सॉरी. माफ कर. मला माफ कर. मला माफ कर. तू आहेस म्हणून माझ्या आयुष्यात मला खूप मदत आहे. तुझ्या असण्यामुळे माझ्या आयुष्यातील अनेक कामं सहजतेने होत आहेत. तू म्हणजे माझी पॉवर आहेस. माझं सौंदर्य वाढवण्यासाठी तू किती उपयोगी आहेस. माझ्या कामांसाठी, माझ्या दैनंदिन कामांसाठी तू खूप उपयोगी आहेस. तुला दोष दिला, तुला दूषण दिलं त्याकरता मला मनापासून माफ कर. मला मनापासून माफ कर. मला मनापासून माफ कर. आय एम सॉरी. आय एम सॉरी. आय एम सॉरी. आय लव्ह यू. हाताला म्हणा आय लव्ह यू. आय लव्ह यू. तुझ्या असण्याने माझं अस्तित्व आहे. थँक्यू म्हणा त्याच्या अस्तित्वाला. तू आहेस. खूप खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. थँक्यू. 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 खूप खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. आता काय करा, दुसरा हात आणि ज्याला आपण अफर्मेशन दिला दोन्ही हातामधील फरक बघा. ओके. हा. आता थोडस हात रिलॅक्स करा आणि मला सांगा तुम्हाला काय वाटलं तर. सांगा. हात दुखायला लागला होता. केव्हा? अगदी मधल्या बोटापर्यंत पेन होत होते. केव्हा? आपण निगेटिव्ह अफर्मेशन दिल्या ना तेव्हा. ओके. आणि
आणि आणि हा हात एकदम फ्री होता, हलका होता, येस. लेफ्ट आणि हँड. पॉझिटिव्ह अफर्मेशन दिल्यानंतर हा, ते पेन्स कमी झाल्या थोड्या. बहुत बढिया. रिल- छान. आता हात रिलॅक्स आहे. हा, आता रिलॅक्स. अगदी इथं पण पेन होत होते, इथं पण पेन होत होते. ओके. ओके. अजून कोणी आहे? अजून कोणी? शेअरिंग. काय फरक वाटला? मॅम, हा? जेव्हा आपण निगेटिव्ह व्हायब्रेशन दिले तेव्हा म्हणजे असं थोडंसं जड झालं आणि जेव्हा मी सॉरी, आभार व्यक्त करायला लागले ना, तर माझ्या हातातले व्हायब्रेशन्स वाढायला सुरुवात झाली. म्हणजे छान म्हणजे आहे. इतकी सुरुवात म्हणजे झाली म्हणजे असं एक पूर्ण व्हायब्रेशन्स खूप निघायला लागले. जेव्हा मी थँक्यू, तुझ्या असल्याने माझं अस्तित्व आहे, हे सगळं मी बोलायला सुरुवात केली ना, आपोआप व्हायब्रेशन वाढायला लागलं ह्या हातातलं. येस. खूप छान. सुनंदाताई, काय वाटलं तुम्हाला? हो, तुम्ही आज पहिल्यांदा ज्यावेळेस निगेटिव्ह अफर्मेशन दिलं मॅडम त्यावेळेस हात जड झाला होता आणि पॉझिटिव्ह दिलं त्यावेळेस बिलकुल म्हणजे असा हलका हलका व्हायला लागला. ओके. बघा, आता काय झालं आहे, येथे 3 लोकांचं शेअरिंग घेतलं आहे. जे नॉर्मल फक्त रेकीला ज्यांचं ऍडमिशन झालेलं आहे. ओके. अनुभवी लोकांना काय झालं, तर व्हायब्रेशन चुकीचे देत असताना वेदना झाल्या, स्टॉप झाली एनर्जी आणि पॉझिटिव्ह बोलत असताना हातातून रेकीचा प्रवाह सुद्धा सुरू झाला. ओके. आणि सुनंदाताई, अगदी आता रेकीचं म्हणजे पहिलंच सेशन असेल आपलं, तर फक्त हात जड झाला आणि पुन्हा नॉर्मल झाला. हा फरक आहे रेकी शिकण्याचा आणि न शिकण्याचा. ओके. एका लेव्हल नंतर जेव्हा तुम्ही पॉझिटिव्ह बोलता तेव्हा हातामधून ऊर्जेचा सोर्स जायला लागतो. ओके. आता सुनंदाताई, तुम्हाला काय झालं, हात हलका होता आणि हात जसाचा तसा झाला. तसं. हो. ओके. हो, हो. ही झाली आपल्या आतमध्ये आता जेवढी ऊर्जा आहे तेवढ्याचा आपला वापर अशा प्रकारे होतो. पण म्हणजे का ऊर्जेचा वापर झालाच नाही का? झाला ना. तीनही ठिकाणी झाला की नाही, तीनही केसमध्ये. एवढं लक्षात घ्या, जेव्हा सेम एका हाताला माझ्याच शरीराचा अवयव, याला मी मनापासून वाईट बोलली का? नाही. पण नाही. मी जेव्हा बोलली तेव्हा माझ्या शब्दांचा असा परिणाम झाला. ओके. माझे ते लेकरं, त्यांना मी म्हणते, तू असा आहेस, तू तसा आहेस, तू ढ आहेस, तू असुरक्षित असेल का, तुझी चिंता वाटते, तुझी काळजी वाटते. ते जे व्हायब्रेशन्स आपल्या मुलांना जातात, ते पॉझिटिव्ह जातात की निगेटिव्ह जातात? निगेटिव्ह. निगेटिव्ह जातात. आणि निगेटिव्ह गेल्यामुळे जसं आता हे जडत्व आपल्या हाताला आलं पहिले. ओके. जडत्व आलं, थकल्यासारखा वाटला काही लोकांना हात, काही लोकांना वेदना झाल्या. ह्या ज्या सगळ्या गोष्टी झाल्या, अशाच नकारात्मक ऊर्जा त्यांच्यापर्यंत पोहोचतात. या जगामध्ये नकारात्मक ऊर्जा कमी आहेत का? कमी आहेत का? नाही. नाही. जे आपण आपल्या लेकरांना परत देतो, भरपूर आहेत. आणि त्यामध्ये आपल्या लेकरांना आपण आणखी वाढवतो. म्हणून आपल्याला काय करायचंय, तर सहज आपण जो दुसरा पार्ट वापरला, काय, तर आपल्या हाताला आपण स्वतः जास्त चांगल्या अफर्मेशन दिल्या. जसे आपण आपल्या मुलांना अफर्मेशन देणार, आपल्या मुलांना सांगत राहणार की तू सुरक्षित आहे, तो शांत आहे, तो प्रेमळ आहे, तो हुशार आहे, तू यशस्वी आहेस, तुझ्यामध्ये ती क्षमता आहे, या स्पर्धेमध्ये टिकण्याची क्षमता तुझ्यामध्ये आहे आणि तू स्पर्धेमध्ये टिकत आहेस, तू सामर्थ्यवान आहेस, तू स्वतःचं अस्तित्व निर्माण करत आहेस. अशा प्रकारच्या जर अफर्मेशन तुम्ही तुमच्या मुलांना दररोज दिल्या, तर हा शब्दरूपी आशीर्वाद, हे व्हायब्रेशन तुमच्या मुलांपर्यंत पोहोचतील. रेकी देणे म्हणजे काय, तर रेकी देणे म्हणजे आशीर्वाद देणे. रेकी देणे म्हणजे आशीर्वाद देणे. हे झालं सोपी काम, सोपी शब्द तुम्हाला सांगितलेले. हे आशीर्वाद तुमच्या मुलांना देत राहा, देत राहा, देत राहा. आणि मग बघा, तुमच्या मुलांमध्ये ते तुम्हाला तक्रारी कमी येतील. तुम्हाला जे काही तुमचे आजचे प्रश्न आहेत त्यावर तुम्हाला सोल्युशन कसं मिळते ते बघा. कोणाकोणाला पटलं हे माझं? ओके. खूप छान. तर फक्त आपले व्हायब्रेशन्स चेंज करायचे आहेत आणि बघा स्वतःच्या मुलांमधला फरक. आता राहिला प्रश्न, मॅडम सुरक्षा होईल का यानी, तर नक्कीच होणार. कारण तुम्ही तुमच्या मुलांना चांगले व्हायब्रेशन्स दिल्यामुळे तुम्हाला काय होणार, तुमच्या मुलांना तुम्ही दिलेले चांगले व्हायब्रेशन्स त्यांच्यापर्यंत पोहोचणार आणि त्यांचा ऑरा स्ट्रॉंग होत राहणार, होत राहणार, होत राहणार.
आपोआप तुमची मुलं सुरक्षिततेच्या दृष्टीने, त्यांची संरक्षण करण्याच्या दृष्टीने स्ट्रॉंग होत जातील. आता रेकीमय आयुष्य जगत असताना काय आहे, तर एक पिरॅमिड, जे मी तुम्हाला आज पिरॅमिड चं मेडिटेशन घेतलं अगोदर. हे पिरॅमिड करा ना सगळ्यांनीच आपल्या मुलांना. तुम्ही रेकी शिकायला या, नका येऊ. तुम्ही हे पिरॅमिड करा. एक सुरक्षेचा खूप छान असा तो एक टेक्निक आहे. ती तुमच्या मुलांसाठी करा आणि ह्या मी आता सांगितलेल्या छान अफर्मेशन त्यांना रोज देत चला आणि तुमच्या मुलांमधील दिवसेंदिवस फरक बघा. आपण जेव्हा रेकीमध्ये येतो तेव्हा व्यक्तिमत्व विकासासाठी व्यक्तिमत्व विकासासाठी पॉवर बॉल म्हणून एक टेक्निक घेतो पुढे जाऊन. तर तुम्हाला तुमचे मुलं कसे हवे आहेत, तुम्हाला तुम्ही कसे हवे आहात, ते त्या पॉवर बॉलच्या माध्यमातून आम्ही करून घेत असतो. त्या टेक्निकमुळे तर खूप 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 बदल होतो. पण तुम्ही जर रेकीला नाही आहात तर नक्कीच तुम्ही स्वतःच्या मुलांना आपण जे मेडिटेशन घेतलं अगोदर ते आणि त्याला आता मी दिलेल्या अफर्मेशन टाका. तुमच्या मुलांच्या सुरक्षेसाठी तुम्ही स्वतः कवच तयार करसाल ते दररोज. हळूहळू तुमचेच मुलं एवढे स्ट्रॉंग होतील की तुम्ही म्हणसाल, अरे हा कसा होता आणि आज कसा आहे. हा बदल तुम्हालाच समजेल. एवढं मात्र नक्की करा. तुमच्यावर जबाबदारी आहे तुमच्या मुलांना सुरक्षित ठेवायचं की त्यांचं भविष्य. मी एक उदाहरण दिलं होतं छान मागच्या सेशनला की आपण घाई गडबडीमध्ये असताना सुद्धा त्यांचा सबकॉन्शियस माइंड आपण जे बोलतो ना त्या गोष्टी कॅच करत असतो आणि ते मोठे झाल्यानंतर तसेच वागतात जसं आपण अगोदर बोललो. आपणही तसेच आहे की नाही. लहानपणी जर आपल्याला एखाद्याने म्हटलं की ही भित्री आहे, तर आपण मोठं झाल्यानंतर म्हणतो की नाही ना, मी लहानपणापासून भित्री आहे. कोणी टाकलं डोक्यामध्ये? लहानपणी कोणीतरी म्हटलं की ती भित्री आहे आणि आपण आता मोठं झाल्यानंतर म्हणतो आहे की मी भित्री आहे. मी भित्री आहे हेच जर मला माहिती नसतं तर. एखादा म्हणते की ती ना खूप रागीट आहे. ती रागीट आहे. लहानपणी म्हटलं गेलं रागीट आहे. आपल्या सबकॉन्शियस माइंडनं तेच गृहीत धरलं. तेच जर ही समजदार आहे म्हटलं, तिच्या बाबतीत ती समजदार आहे, तो गुण वाढत गेला. तुम्हाला तुमच्या मुलांमध्ये जो गुण हवा आहे, तो गुण ते तुम्ही बोलत राहा की तो तसा आहे, तो तसा आहे, तो तसा आहे. पासून आपल्या मुलांच्या प्रती असलेल्या आपल्या तक्रारी आपण थांबवूया आणि आजपासून आपल्याला आपली मुलं कशी हवी आहेत तसं आपण बोलूया. आणि हो, त्यातल्या त्यात पुढचं मित्र. माझ्या मुलांना चांगले मित्र मिळतील का? वाटते ना? प्रत्येकाला वाटते, प्रत्येक आईला वाटते की माझ्या मुलाला खूप चांगले मित्र मिळावेत. नक्कीच आपण जे पेरू ना तेच उगवणार. मग आपण पेरणी चांगली करूया ना. या ब्रह्मांडीय ऊर्जा रेखीसोबत जुडल्यानंतर आम्ही हेच शिकवत असतो की बाहेरच्या जगातील लोकांनी माझ्याशी कसं वागावं किंवा समोरच्यांनी माझ्याशी कसं वागावं असं मला वाटते. तसं मी वागायला सुरुवात करेल. आपोआप मला तेच येणार जे मी पेरणी करणार. मला जर वाटतंय की लोकांकडून मला प्रेम मिळावं तर मी प्रेमाची पेरणी करेल. मग आपण आपल्या मुलांना शिकवूया ना की चांगला मित्र कसा असतो. आपण त्यांना चांगला मित्र होणे, आपण त्यांना चांगली मैत्रीण होणे शिकवूया. आपण त्यांना सांगूया चांगला मित्र कसा असतो. जो चांगला मित्र असा असतो जो सूर्यासारखा तेजस्वी असतो. आपण 10व्या वर्गामध्ये असताना शिकलो होतो. चांगला मित्र कसा असतो, तो सूर्यासारखा तेजस्वी असतो. तो गुण दोष सुद्धा सहजतेने दाखवतो आणि गुण दोषांसह स्वीकार करतो असा तो मित्र असतो. आपल्याला कसा हवा आहे ते आपण आपल्या मुलांना शिकवूया. आपोआप त्याला तसेच मित्र मिळतील आणि हा सुद्धा एक नागरिक म्हणून खूप चांगली व्यक्ती होणार. परवाच्या दिवशी एक आई बोलताना माझ्यासोबत बोलल्या की मॅडम त्याचं करिअर खूप डिस्टर्ब झालं आहे. हॉस्टेलला हा प्रॉब्लेम आला, तो प्रॉब्लेम आला, असं झालं, तसं झालं. आता काय करायचं? तर आता आपण आहे ना ते व्हायब्रेशन टाकूया आपल्या मुलासाठी जे हवं आहे. त्याला चुकीचे मित्र मिळाले. आता आपण हे व्हायब्रेशन टाकूया की आपला मुलगा सुद्धा चांगला मित्र होणार आहे आणि त्याला सुद्धा चांगले मित्र मिळतील. बघा अगदी सुरक्षा एवढीच नसते बरं की कुठं अपघात होईल का? ह्या सगळ्या गोष्टी खूप गरजेच्या आहेत आयुष्यामध्ये. अभ्यास खूप मोठा असतो, अभ्यासाचा ताण असतो. तो शांत आहे. त्याची स्मरणशक्ती खूप दांडगी होत आहे. असे त्याला अफर्मेशन देऊ. बाई अभ्यास खूप असतो.
या वर्षाचा अभ्यास खूप असतो, तो असा असतो, तसा असतो, हा विचार नाही करू. आपण विचार करू, की माझा मुलगा ह्या सगळ्या गोष्टी पूर्ण करण्याची माझ्या मुलामध्ये, माझ्या मुलीमध्ये क्षमता आहे. ह्या अफर्मेशन्स आपण आपल्या मुलांना देऊ आणि बघा ते कसे-कसे हळू-हळू बदलतात तर. आणि स्वतः सुद्धा तेच बोलू. आणखी पुढच्या जगामध्ये अगदी सगळ्यांचा शिक्षण वगैरे हा प्रश्न असेलच असं नाही. अनेकांचा वेगळा प्रश्न असा आहे. तुम्ही एवढं टेन्शन घेऊ नका बघू बरं मला. म्हणजे सगळेजण असे टेन्शन घेऊन राहिले ना, की जणू तुम्ही स्वतःला आता कुठं तुरुंगातच बघताय, की आम्ही किती चुका केल्या. बघा प्रत्येक चुकीमधून बाहेर निघण्यासाठी चांगला मार्ग आहे. हो ना? आपल्याला आता समजलं आहे, की हो असे व्हायब्रेशन जातात. आपण आई-वडील म्हणून आतापर्यंत आपल्या मुलांच्या चांगल्यासाठीच विचार केला. चुकीसाठी, वाईटासाठी केला का? नाही. पण चांगलं पेरता-पेरता चुकीचं पेरलं गेलं. जसं पीक पेरता-पेरता तणाचे पण पीक पेरले गेले. आपल्याकडे त्या अमेरिकेमधून गहू आला ना, त्या गव्हामध्ये गाजर गवताचं बी आलं होतं. माहिती आहे ना सगळ्यांना? ते गाजर गवत आपल्याकडचं जाता जात नाहीये. आहे ना? माहिती आहे ना सगळ्यांना? येस. ते गाजर गवत सेम असं झालं आपल्यासोबत. आपण ना पीक पेरलं. पीक पेरता-पेरता काय झालं तर चुकीचे व्हायब्रेशन गेले. म्हणून आपण आई-वडील म्हणून चुकीचे आहे बाबा, मी दोषी आहे, मी गुन्हेगार आहे, असं नाही. आपण आता आपल्याला बदलूया. कारण आपण जी पेरणी केली आहे ते उगवलं आहे. आता आता आपण पेरणी बदलूया आणि नक्कीच चांगले फळ आपल्याला मिळणार. एवढं लक्षात घ्या. हां, फ्रेश होऊन बघा जरासं माझ्याकडे. टेन्शन नका घेऊ. अनेक जण अगदी टेन्शनमध्ये गेले आहेत. अच्छा, मग नाहीतर मी पुढचा विषय घेणार नाही. घेऊ का मला सांगा? सांगा घेऊ का? तुम्ही हो म्हणसाल तर घेणार, नाहीतर मग मलाच टेन्शन आलं. मी नाहीतर इथे यामधून बाहेर कसं पडावं सांगते आणि थांबवते. घ्या नाही, घ्या नाही. मॅडम. घ्या. नक्की? हो. हो. ओके. आपण मुलींच्या बाबतीमध्ये एक म्हणतो नेहमी, "तुला स्वयंपाक आला पाहिजे." नक्कीच आला पाहिजे. ओके. मुलींनी सर्व गुण संपन्न असावं. नक्कीच असावं. ओके. पण एखादा नसेल, काही फरक नाही पडत. आपण काय म्हणतो मात्र माहिती आहे का पहिल्यापासून? मग सासूच्या घरी गेल्यावर समजेल तुला काय कसं होते तर. हो ना? बघा कसे हसले सगळेचे सगळे. तुम्हाला सगळ्यांना तुमच्या आईने असंच म्हटलं होतं लग्नाच्या अगोदर? येस. तुम्ही तुमच्या मुलांना असं म्हणता? ओके. कामं आले पाहिजे म्हणून. कामं आलं पाहिजे. ओके. मग सासूच्या घरी मग बिचारी सासू बदनाम झाली ना. आहे की नाही? आणि व्हायब्रेशन्स पण असे आले, की सासू म्हणजे कशी असते? तर कडक असते, खास्ट असते. आहे की नाही? सासू म्हणजे काय? तर आता तिथं गेल्यानंतर समजून मग काही आलं नाही, की म्हणजे काहीतरी बाबा तिथे बॉम्ब वगैरे आहे. आणि त्याच स्वरूपामध्ये समोरच्या लोकांकडे मुलीचा बघायचा दृष्टिकोन होता, की माझं जर का एखादं चुकलं ना, तर तिकडनं मला काय येणार? तर तिकडनं मला प्रतिक्रिया खूप वाईट येणार. हा एक विचार रुजला जातो. जर काय सासरी गेलो आणि एखादी गोष्ट चुकली, की त्यावर जी रिएक्शन येणार आहे ती खूप वाईट असणार आहे. ही मनामध्ये भीती निर्माण होते आणि या भीतीपोटी ना त्या त्या मंडळीप्रती किंवा सासरप्रती किंवा लग्नाप्रती किंवा समजेल मग सासू कशी या या नात्याविषयी काय होते, एक भीती, एक आकस आणि नकळतपणे तिरस्कार निर्माण होतो. हो ना? आणि आपल्याला प्रत्येकाला असं वाटत असते, की विवाहानंतर माझ्या मुलीला आहे ना, अशी सासू मिळावी ना, की माझ्यासारखंच तिने तिला बघावं. माझ्या मुलीला जशी आई इकडे आहे ना, तिकडे चांगली आई मिळेल. असा आपला विचार असतो. आतून मात्र हा विचार असतो आणि बाहेर आपण काय बोलतो तिला? नेहमी. तर हा जो विचार आहे, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. आता खरं तर ना असं झालं, की प्रत्येकाने स्वतःचं बालपण किंवा स्वतःचं लहानपण सगळ्यांनी अनुभवलं. बरोबर आहे? आलं तुमच्या डोळ्यासमोर तुमच्या आईनी सगळ्यांच्या आपल्या आईंनी आपल्याला असंच म्हटलं होतं? येस. आणि आता मी विचारते सगळ्यांना, खरंच सासूबाई एवढ्या एवढ्या कडक होत्या का हो? आईने जेवढ्या चांगल्या होत्या? नव्हत्या. अच्छा, ज्याला सासूबाई तेवढी कडक मिळाली त्यांनी जास्त व्हायब्रेशन टाकले. एवढं लक्षात घ्या, की माझी सासू अशीच असणार. माझी सासू अशीच असणार. ओके. पण ज्यांनी व्हायब्रेशन टाकले, की नाही ना गं आई, तुझ्याही पेक्षा प्रेमळ मला सासू मिळणार. ज्या मुलींनी येथे तसे विचार केले ना व्यक्त, मे बी तिच्यासोबत खूप चांगल्या गोष्टी झाल्या. तुम्ही विचारांना क्रॉस केलं याचा अर्थ तेथे.
पण एवढं लक्षात घ्या की आपण जे व्हायब्रेशन क्रिएट करतो त्या प्रकारची लोक आपण आकर्षित करतो. आपल्या मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न आहे ना? आहे ना? आपल्या मुलांची सुरक्षा फक्त बाह्य जगातच नाही, विवाहानंतर सुद्धा अनेक घटना, अनेक गोष्टी अशा ऐकायला मिळतात ना की ज्या कधीच ऐकू नये. ओके. मुलांचा आत्महत्या, अमुक ढमुक टमुक 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 ह्या सगळ्या गोष्टी. तर ते व्हायब्रेशन्स आपण क्रिएट केलेले आहेत, असं मला मनापासून म्हणायचं आहे. कारण समोरचे या जगातले असे कोणतेच लोक नाहीयेत की ते लोक इतरांना मृत्यूपर्यंत नेतील. कारण प्रत्येक जण माणूस म्हणून जन्माला आलेला आहे. तर आपण असं करूया की मला माझ्या आयुष्यामध्ये कसे लोक हवे आहेत? तुमच्या मुलांसाठी, मुलींसाठी तुम्हाला प्रेमळ सासर हवं आहे का? यस, ते हवं आहे तर तुम्ही ते व्हायब्रेशन क्रिएट करा की माझ्या मुलांना खूप चांगलं, माझ्या मुलीला खूप छान सासर मिळणार आहे, माझ्या आईला खूप छान सून मिळणार आहे. अशा सगळ्या गोष्टीचे व्हायब्रेशन तुम्ही क्रिएट करा. तुमच्या मुलाचा विवाह व्हायचा बाकी आहे तेव्हा पण आपण म्हणतो सुना काय बाई कशाच्या काही वागवतात, आपले काय 12 दिवस पूर्ण करतात. आमच्या इकडचे असे शब्द आहेत हं. आता मला मुलगी नाहीये तर मला बरेच वेळा म्हणतात तुम्हाला एकच आहे का बाई, म्हणजे ना बघा माझा लेक अजून एवढा आहे, मला बाई सुनीच्याच हाताखाली राहणं आहे. म्हणजे हे जे शब्द फक्त माझ्यासाठी नाही, तुमच्या सगळ्यांना या अनुभव तुम्ही सगळ्यांनी घेतले आहेत. बरोबर? मग व्हायब्रेशन काय आले की सुना वाईट असतात? मग सुना पण कुठेतरी मुली असतात की नाही? असतात की नसतात? येस, असतात. मी जर आजपासून हे व्हायब्रेशन क्रिएट केले तर की मला मुलगी नाही आहे, पण माझ्या मुलीची जागा माझी सून भरून काढणार, तर माझे व्हायब्रेशन जे असतील तेच माझ्या आयुष्यात घडणार. एवढं लक्षात घ्या. तुमचे व्हायब्रेशन्स तेवढे असले पाहिजे, तुमचे विचार तसे असले पाहिजे, तेच तुमच्या आयुष्यामध्ये होणार. फक्त हे एवढंच नाही, तुमच्या मुलांच्या सुरक्षेसाठी, तुमच्या स्वतःच्या सुरक्षेसाठी आणि या सगळ्या गोष्टींसाठी तुम्हाला हे तुमच्या विचारांमध्ये बदल करणं नितांत गरजेचं आहे. कोणाचा काही प्रश्न आहे? कोणाला काही आक्षेप आहे? आणि सॉरी कोणाचं मन दुखावलं गेलं असेल तर मी मनापासून माफी मागते. पण मी या ब्रह्मांडीय ऊर्जा रेखीसोबत जुडल्यानंतर मला एवढं समजलं की मी जे बोलणार, मी म्हणजे या जगातील प्रत्येक व्यक्ती जे बोलणार ना तेच उगवणार आणि तेच त्यांच्या आयुष्यात होणार. मे बी माझ्या आयुष्यामध्ये ज्या काही चुकीच्या गोष्टी घडल्या त्या गोष्टीसाठी सुद्धा माझे विचार जबाबदार असणार, हेच मला वाटते. आणि म्हणून मी त्याच उत्कंठेने, त्याच सगळ्या विचारांनी, त्याच एनर्जीने तुम्हाला सांगते की या ब्रह्मांडीय ऊर्जा रेखीसोबत जुडा. आणि आता तर आपण फक्त विचारच टाकले आहेत चांगले. आपण रेखीसोबत जुडल्यानंतर त्या गोष्टीला मोठ्या प्रमाणात ऊर्जा देऊ की माझ्या आयुष्यामध्ये जे लोक येणार ते खूप चांगले येणार. आणि मुलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने जर विचार केला तर मी माझ्या प्रत्येकामध्ये, आपल्या प्रत्येक व्यक्तीमध्ये ती क्षमता आहे की मी माझ्या मुलांना छान सुरक्षा प्रदान करू शकते. एनर्जीयुक्त बॉल आहेत, एनर्जीयुक्त अनेक साऱ्या गोष्टी आहे. आणि हो, एका विशिष्ट टप्प्यावर गेल्यानंतर जसं नारळाला शील्ड असतं ना, तसं आपण एनर्जीयुक्त शील्ड तयार करणं सुद्धा ब्रह्मांडीय ऊर्जा रेखेच्या माध्यमातून करत असतो. त्याला प्रोटेक्शन शील्ड म्हणतात, सुरक्षा कवच म्हणतात. तर ते आहे, ते सगळ्या गोष्टी थोड्याशा टप्प्याटप्प्याने येतात. मात्र प्रत्येकामध्ये ही क्षमता आहे की तुम्ही तुमच्या शब्दांनी सुद्धा पॉझिटिव्हिटी क्रिएट करून तुमच्या मुलांचं आभा मंडळ स्ट्रॉंग करा. त्यांना ते व्हायब्रेशन द्या जे तुम्हाला त्यांच्या आयुष्यामध्ये हवे आहेत. कोणाला काही प्रश्न? अच्छा, कोणाला काही सांगायचा आहे अनुभव, कोणाला काही बोलायचं आहे, नक्की बोलू शकता. कोणाचं काही मन दुखलं असेल, कोणाला वाईट वाटलं असेल, असं तर काही मी बोलली नाही, पण तरी वाटलं असेल तर मी मनापासून माफी मागते. मॅडम, मला असं विचारायचं होतं, तुम्ही बोलले आपण व्हायब्रेशन, आता माझी मुलगी लहान आहे तर माझ्याकडनं पण बरेच वेळेला बोललं जातं तू ऐकतच नाही, अभ्यासच करत नाही. ती ज्या वेळेला टीव्ही समोर बसते तर तिला आपण इकडं किचन मध्ये ओरडत असते, जेवायला चल, जेवायला चल, 5-10 मिनिटं उठतच नाही. मग त्यावेळेस आपण कसे अफर्मेशन्स द्यावे? येस. मग आणि ती आता चिडचिड करते. लहान आहे ती, 8 वर्षाची आहे. मग तिला कसे अफर्मेशन्स गेले पाहिजे? येस. हां. आपण आता काय करतो, बऱ्याच वेळा ना आपण हे जे बोललोय, आता काही लोकांच्या मनात हा पण विचार आला, की आतापर्यंत मी जे चुकीचं बोलली आहे मग त्याचं काय? आणि त्यामुळे अनेक जणांचे चेहरे उतरले होते.
हो ना? हो, येस. मलाही तसंच वाटलं. का मी रोज तिला चिडते ना, आज पण ओरडले हां. सेशनच्या आधी. त्याच्यामुळे तर हां. तसे अफर्मेशन्स गेले पाहिजे. थँक यू मयुरी, तू हा प्रश्न विचारला. तेच तर म्हटलं सगळ्यांच्या डोक्यावर एवढं टेन्शन आलं. आणि आता मयुरीने प्रश्न विचारता बरोबर या प्रश्नाचं उत्तर मिळेल म्हणून सगळ्यांचे चेहरे जरा वेगळे झाले. हां, तुम्हाला अशी गिल्ट वाटली ना, की गड्या आतापर्यंत तर आपण चुकीचं बोललो आहे. मग आता आता काय? ते जे तयार झालं त्याचं काय? हे बघा. जे तयार झालं ना त्यासाठी मनापासून माफी मागा. मनातल्या मनात बसल्या-बसल्या तुमच्या मुलांची प्रत्यक्ष नाही, क्षमा प्रार्थना करा. की मी आजपर्यंत माझ्या मुलासाठी जे काही व्हायब्रेशन्स दिले, काही चुकीचे वगैरे जे काही असतील, त्यासाठी मी मनापासून माफी मागत आहे आणि त्या सर्व ऊर्जा नष्ट होत आहेत. आपण पिरॅमिड्स करत असतो, काही-काही टेक्निक करतो, त्यामुळे त्या नकारात्मक ऊर्जा नष्ट करत असतो मयुरी आणि मग तिथे सकारात्मकता क्रिएट करत असतो. माहिती आहे ना? जसं-जसं आपण एका-एका टप्प्यावर येणार, तसं-तसं आपण या सगळ्या गोष्टी शिकणार आहेत. आणि जे व्हायब्रेशन्स गेलेले आहेत, त्याच्या ऊर्जा नष्ट करून आपण तेथे पॉझिटिव्ह व्हायब्रेशन्स म्हणजे नकारात्मकता नष्ट करून तेथे सकारात्मकता क्रिएट करणार आहे. आणि आपोआप सगळ्या गोष्टी व्हायला लागतील. आपण आता चांगल्या विचारांची पेरणी करायला लागणार आहे. आणि जुनं जे जमा झालेलं आहे ना, जुनं जे जमा केलेलं आहे, ते तणरूपी आपण तण उपटून काढणार आहे, काढून टाकणार आहे, खुरपणी करणार आहे, असं म्हणूया. आता आपली मुलं अशी वागतात, तर आपण काय म्हणायचं, "ती शांततेने येत आहे." 2-3 वेळा म्हण ना तू, की "ती येत आहे पटकन जेवायला." ती जर तुला 10 मिनिटं लावते आणि तू जर म्हणत असेल, की "ती येत आहे" आणि त्यानंतर तू तिला एक वेळ बोलव. बघ ती पुढच्या 5 मिनिटात येईल, 10 मिनिटं लावते तर. दुसऱ्या दिवशी लवकर येईल. तू तिला व्हायब्रेशन चांगले दे. तू अगोदर विचार करते ना, आता हिला आवाज दिल्यानंतर ती 10 मिनिटं बघणार आणि मग येणार. हे जे अगोदर आपण देतो व्हायब्रेशन असंच होते ना मयुरी? तुझ्या डोक्यात रोज हे म्हणजे येते ना? हो. म्हणून ट्युशनच्या अर्ध्या तास आधीपासून सांगावं लागतं, आवर, आवर. आणि ती बरोबर पटकन ट्युशनच्या उठून 5 मिनिट अगोदर आवरते. हो. हां. तिला माहीत असते 5 मिनिट अगोदर आवरायचं आणि आपली अर्ध्या तासापासून नांदा लावते. हे तिला माहीत असते. तिने तुझे व्हायब्रेशन समजून घेतलेले आहे. कारण ती लहान आहे. बोला माने दादा, तुम्ही काही बोलणार होते? हा ऍक्च्युली ह्या विधानावरून मनातले जे शंका कुशंका होत्या त्या सर्व निघून गेल्या आणि एक अंतःकरणापासून एक प्रेरणा निर्माण झाली की आतापर्यंत जे भूतकाळात झालेलं आहे त्या भूतकाळाला पण आपण या वर्तमान काळात चांगलं आणि सोज्वळ रूप देऊ शकतो आणि आपल्या मुलांचं भवितव्य आपल्याला पाहिजे तसं आपण चांगलं करू शकतो हा विश्वास निर्माण झाला. दुसरी गोष्ट तुम्ही असं सांगितलं की हे सगळं रेकीमध्ये होऊ शकते. आपण रेकीमध्ये आपल्या मुलांना चांगल्या प्रेरणा किंवा चांगले विचार देऊ शकतो. तो समोर नसताना आपण त्याला मनासमोर आणून त्याला त्या व्हायब्रेशन देऊ शकतो. हे असं बोलल्यामुळे असा विश्वास निर्माण झाला की आता आमच्या मुलांचं भवितव्य फार सुरक्षित होईल आणि ते तसंच होईल जे घडण्यासाठी ते लेकरू या पृथ्वीवर आलं. म्हणून तुमचे खूप खूप धन्यवाद. थँक यू. असंच होणार आणि हेच बरोबर आहे. आपल्याला ते जसे हवे आहेत तसेच आपण त्यांना बघणार आणि तशीच आपण त्यांना प्रेरणा तर सेशन खूपच छान झालं. त्याच्यामुळं ज्या चुका घडत होत्या त्या मला लवकर लक्षात आल्या आणि त्या पुढे कशा इम्प्लिमेंट करायचं तेही तुम्ही आम्हाला सांगितलं. त्यामुळे यापुढे जे व्हायब्रेशन देईल त्याच्या नेहमी लक्षात येईल माझ्या. तर नाही असं नाही असं सांगितलं होतं मॅडमनी. आणि नक्कीच माझ्या पॉझिटिव्हिटीमुळे ती पण पॉझिटिव्ह होईल आणि जसा बदल मला तिच्यात हवा होता तो घडेल नक्कीच. नक्कीच. मयुरी त्यामुळे आपण तुमचे खूप खूप रेकीचे धन्यवाद. 4 ते 5 मेडिटेशन केलेले आहेत मला वाटते. बरोबर? हो, तर आता हो मॅडम. बदल वाटतो स्वतःमध्ये. अगदी पहिल्याच डिग्रीला आहात तुम्ही. खरं तर हा प्रश्न विचारणं म्हणजेच चूक आहे. पण तरी मी विचारते. खरंच बदल वाटतो मॅडम माझ्यात थोडी आतून जे आपण म्हणतो ना शांतता, आधी लवकर चिडायची, काही गोष्टी टॅकल करताना रिएक्शन लवकर देत होती. तर माझे मोजून खरं तर मी 19 तारखेपासून जॉइन झाले, पण आत्तापर्यंत माझे 6च मेडिटेशन झाले आजपर्यंत. पण तरी खूप बदल वाटतो माझ्यात. आता कालच्या सेशनमध्ये तुम्ही जी सेल्फ हिलिंग घेतली होती ना, त्यावेळेला बऱ्याच वेळेला माझा प्रश्न इथपर्यंत येतो, पण बोलता येत नाही किंवा मग थांबून जाते मी बोलायच्या आधी.
काल जी सेल्फ हिलिंगचं सेशन घेतलं होतं, गेले 1-1.25 वर्षापासून माझी पाठ इतकी दुखते की मला असं बसायला किंवा झोपायलाही त्रास होतं. त्यावेळेस मी फक्त अफर्मेशन्स म्हणत माझ्या पाठीचं पण दुखणं बरं होऊ दे, असं बोलले होते. बरं होईल बुवा. तर मला कालपासनं ना, जे झोपले तर झोपतानाही नाही दुखली पाठ माझी आणि बसते तरी ज्या वेदना होत्या ना, त्या खूप कमी झाल्या. 90% कमी झाल्या त्या. खूप छान, खूप छान, खूप छान. मयुरी, खूप छान. आणि दुसरी गोष्ट माझ्या आणि माझ्या आईमध्ये एक गैरसमज निर्माण झाला होता असंच. सध्या काही सिच्युएशन होत्या त्यामुळे. हा खूप मोठा अनुभव आहे. हे मी मनात फक्त विचार केला होता मॅडम. माझ्या आई आणि मी बोलत नव्हतं गेले 10-12 दिवसापासनं. तर मी मनात फक्त असंच अफर्मेशन दिलं आपलं मेडिटेशन चालू असताना, सेशन चालू असताना सकाळच्या मेडिटेशनला. आईचा आणि माझ्यातला गैरसमज लवकर दूर व्हावा आणि तो ऑटोमॅटिकली झाला. आपल्या संध्याकाळच्या सेशनला आईचा फोन आला मला. जी रागावली होती माझ्यावर खूप. ते आपोआप तिला कळालं की हिने चुकीचं काही केलेलं नाहीये. ते परिस्थिती होती म्हणून तसं झालंय. असं तर हा पण हे दोन्ही अनुभव माझे असेच का जे मी फक्त मनातले अफर्मेशन तुम्हाला सांगायचं होतं खरं तर रेखी द्या मॅडम असं पण माझं इथपर्यंत यायचं पण बोलले नाही. ते मनातल्या मनात बोलले आणि ते घडलं. त्याचा रिझल्ट आला. छान. पहिल्याच डिग्रीमध्ये मयुरी, बहुत बढिया. आणि मयुरी म्हणते, "मॅडम माझी इथपर्यंत येते आणि मी बोलत नाही." आजच्या सेशनमध्ये तर एकटी मयुरीच बोलली. बाकी सगळे हीलर्स चूप आहेत. मी सांगितलं होतं पहिलं, जुन्या लोकांना आज बोलायला संधी मिळणार नाही. पहिल्या डिग्रीची आणि जास्तीत नाही. जास्त दुसरीला गेलेले. हो, आज मीच बोलले. आहे ना, आज मयुरीच बोलली एकटी. तर तुम्हालाच खूप खूप थँक यू मॅडम. मुळे हा बदल घडला माझ्यामध्ये. थँक यू मयुरी. फक्त नियमित मेडिटेशन करा बस. बाकी काहीच नाही. अगदी हो. आपल्याला जे जे हवं आहे ते सगळं मिळणार. आपण नियमित मेडिटेशन पर्यंत राहूया. हो मॅम. थँक यू. डोकं वगैरे असं जड असायचं. हं. पण आता ना फ्रेश वाटतं. असं पाठ वगैरे दुखत नाही, डोकं येते असं जड होत नाही. रागही थोडाफार कमी झालाय. खूप राग यायचा. जरा काही कोणी बोललं का जास्त राग यायचा. तर ते काय म्हणजे आता तेवढं हे होत नाही. किती कोणी काय करतंय पण तेवढा असा आतून जेवढा राग यायचा तेवढा कधीच येत नाही आता. त्याच्यामध्ये खरंच खूप फरक झालाय. आणि पाठ वगैरे दुखायची माझी सुद्धा. पण आता पाठ नाही, डोकं वगैरे जड असायचं ते असं काही नाही. डोळे दुखायचे असं प्रकाशात गेलं की एकदम डोळ्यावर ताण यायचा, डोळे दुखायचे. हं. ते खूप प्रमाणात कमी झालं आता. आणि मेडिटेशनला बसावं असं वाटतं. उठून बसले तर मला मेडिटेशन करायला अजिबात कंटाळा वाटत नाही. ऍक्च्युली बसल्या जागेच मी 1-2 करते. परत अख्ख्या दिवसात म्हटलं तर होत नाही, पण सकाळी मात्र नक्कीच होणार. खूप छान. आणि छान वाटतं. आणि आताचा असा अनुभव आहे, जेव्हा जेव्हा मेडिटेशन करते, आज्ञा चक्रावरून हात काढला की माझ्यासमोर ते चक्र दिसतात. तो प्रत्येक मेडिटेशनला आता असं म्हणजे ते एक नवीनच सुरू झालंय. छान, छान, छान. मस्त. आध्यात्मिक प्रगती छान करा. हो ना? थँक यू वैशालीताई. अगदी थँक यू. आणि हा बदल सुद्धा खरंच म्हणजे तुमची कृपाच म्हणायचं की ह्याच्यामध्ये आल्यानंतर थोडंफार मला म्हणजे तसं जाणवलं की खरोखर आपल्यात होईल कुठेतरी विश्वास. म्हणजे आतापर्यंतच्या अनुभवातून कुठल्याच गोष्टीवर कधीच विश्वास राहिला नव्हता. फक्त जे मनाच्या एनर्जीने चालत आले होते, ते आता थोडंसं म्हणजे रिलॅक्स वाटलं की हां बाबा कुठली तरी एक अशी आध्यात्मिक अशी काहीतरी शक्ती आहे की जी आपल्याला खरोखरच तारू शकते कुठेतरी. असा एक कुठेतरी आधार वाटायला लागला. छान. मस्त. खूप मस्त. छान. आणि हा जो राग कमी होतो ना, आपले चक्र क्लीन झाल्यामुळे हा राग कमी होतो. एवढं लक्षात घ्या. यामागे काही हां. हे नाहीये, शास्त्रीय दृष्टिकोन आहे. रेकी म्हणजे कोणत्याच प्रकारची अंधश्रद्धा नाही, कोणत्याच प्रकारचा धर्म नाही, जात नाही, भूत-प्रेत नाही, आत्म्याशी याचा एवढाही संबंध नाही किंवा वशीकरण तर मुळीच नाही. एवढं लक्षात घ्या. फक्त आणि फक्त शुद्ध नैसर्गिक उपचार आहे. स्वतःच्या मनावर केले आणि
रेकी सोबत जुळल्यामुळे काय होते तुम्हाला माहिती आहे का? आपण काय करतो तर आध्यात्मिक ऊर्जा घेतो. अध्यात्मशास्त्रासोबत जुळतो. सायंटिफिक दृष्ट्या आपल्या सबकॉन्शियस माइंडला अफर्मेशन देतो. मानसिक दृष्ट्या आणि शारीरिक दृष्ट्या आपल्या शरीराला तंदुरुस्त करतो. आपल्या सबकॉन्शियस माइंडला त्याच अफर्मेशन मिळतात, ज्या सायकिक दृष्ट्या गरजेच्या आहेत. त्यामुळे आपल्या आरोग्यामध्ये सुधारणा घडून येते. चक्र बॅलन्स झाल्यामुळे मेडिकल सायन्स जशा प्रकारे ग्रंथींवर काम करतं, आपण चक्रांवर कार्य केल्यामुळे बदल होतो स्वतःमध्ये. छान. अजून कोणी आहे असं, की मला नवीनच आहे, मला स्वतःला अनुभव सांगायचा आहे? मी नक्कीच संधी देणार. तुम्हाला संधी मिळणार. कोणाला बोलायचं? हॅलो. बोला. हा मॅडम. अहो मला ना पहिला कुत्र्याची सुद्धा खूप खूप भीती वाटायची ऍक्च्युली. पण आता ती भीती खरंच खूप कमी झाली. म्हणजे जेव्हा मी बघते त्यावेळेला असं वाटतं की हा मला आता काही होणार नाही किंवा तो कुत्रा अंगावर येणार नाही. कारण किती जवळजवळ 4-5 वर्ष झालं भावाच्या घरी कुत्रा आहे तर मी तिकडे गेले त्याच्या घरी. बापरे! जा तुमच्या भावाकडे बिनधास्तपणे जा आणि रेकी करणार नाही ते कुत्रे तुम्हाला. खूप भीती वाटायची. पण आता अजिबात नाही. कारण जिथे जिथे मी गेले तिकडं असं कुत्रं बघितलं. पहिलं कसं असं वाटायचं समोरून तो अंगावर येतोय, मी त्याला घाबरणार तर ते मला घाबरून ते माझ्या अंगावर भुंकून येणारच आहे. पण आता तसं नाही. आता मी बिनधास्त जाते कुठेही जाताना. कारण बाहेरची किंवा पाळलेलं जरी असलं तरी ते म्हणजे नुसता आवाज आला, भुंकला तरी पण एवढी भीती वाटायची का मी पळत सुटायचे. पण आता तेवढी भीती वगैरे अजिबात वाटत भीतीमुक्त जीवन जगू शकतो रेकी सोबत. खरंच थँक यू. हा. थँक यू. हो, हो. विद्याताई पाटील. आत्मा नमस्ते मॅडम. आत्मा नमस्ते. मला आता एवढं सांगायचंय की म्हणजे माझं आता मेडिटेशनला सुरुवात झाली आहे 2nd डिग्रीमध्ये. तर थोडंसं असं काही दुखलं, हात असेल, डोकं असेल तर मी लगेच पॉवर बॉल घेतलं की लगेच एकदम फ्रेश वाटायला लागतं मला. आणि आता मी शाळेमध्ये म्हणजे पेपर चेकिंग कंटिन्यू सुरू होती. तर रोज मी काय करायची 25 ते 50 पेपर चेक करावे लागत होते. मग रोज पॉवर बॉल घ्यायची की लगेच म्हणजे दुखणं वगैरे लगेच थांबून जायचं माझं आणि फ्रेश होऊन परत मी सुरुवात होऊन जायची माझी. खूप छान वाटायचं. फक्त एक मला कधी-कधी हे वाटतं की तुम्ही मेडिटेशन घेता ना, तर मला असं एकदम असं काहीतरी असं कसं तरी हे फील होतं आणि मग असं बसावं, असं उठून जावं असं वाटतं. कधीतरी होतं असं, नेहमी नाही पण. येस. होत असतं असं विद्यार्थी. आपल्या नकारात्मक ऊर्जा निघून जात असताना ती अस्वस्थता, काहीतरी आतून वेगळंच फिलिंग येतं. ते निघून जाते आपलं. ते आलं ना की तिथं टिकून राहा फक्त बस. निघून जाऊ. हां. थोडासा झटका पण लागल्यासारखं होतं. शॉक लागतो की नाही एखाद्या वेळेस तसं सटकन निघून झाल्यासारखं. काळजी आणि करू. आता इतकी शांत म्हणजे खूप छान झोप लागते आणि विशेष म्हणजे तुमचा चेहरा असं आला डोळ्यासमोर की खूप असं वाटतं झोप लागून जाते आपल्याला. पॉझिटिव्ह फील होतं. छान. छान. कल्पनाताई माईक सुरू केला. बोला. रेकीमध्ये आल्यानंतर सगळ्याच बाबतीत फरक पडला. सगळं घरातलं वातावरण बदललं. एकदम सगळे शांत झाले. चिडचिड करणारे, ओरडणारे सगळे शांत राहतात एकदम बिलकुल. म्हणजे एकदम शांत झालं घर. खूप छान वाटतं. खूप छान. छान वाटतं. सकारात्मक बदल खूप झाले. सकारात्मक बदल खूप झाले. स्वतःमध्ये झाले, घरातल्या लोकांमध्ये झाले, आजूबाजूला पण झाले. सगळ्यांमध्ये सकारात्मक बदल झाले. ती एनर्जी सगळीकडे वावरत आहे. खूप छान. त्याच्यामुळे खूप बदल झाला. छान. बहुत बढ़िया. थँक यू. थँक यू. अजून कोणी आहे पहिल्या डिग्रीवालं? फक्त पहिल्या डिग्रीवालं. फक्त पहिली डिग्री. का बरं माहितीये पहिली डिग्री? तर अगदी नवीन लोकं शेअरिंगसाठी की बाबा मला बदल वाटतो स्वतःमध्ये. हे एक काय असते ना सांगण्याची एक हौस पण असते आणि लवकरात लवकर मी हा बदल केला स्वतःमध्ये. हे जास्त महत्वाचं असते. ज्योती बोलायचं? येस. बोल. आणि यानंतर मग आपण पुढच्या सेशनला सुरुवात करू. बोला ज्योती. हॅलो. हॅलो. खूप छान वाटतंय मला. हॅलो. हां, बोला. हॅलो. आधी माझी खूप चिडचिड व्हायची आणि आता तुम्ही जे सांगितलं की मुलांना आपण ओरडतो, बोलतो. माझा मुलगा इतका खेळतो, थांब 5 मिनिटात आलो थांब. मग त्याला इतके
सोडायचे मी, पण आता 8 ते 15 दिवसांपासून ठीक आहे तुझं खेळून झालं की तू येणार आहे असं म्हणून तो स्वतःहून येतो आता. तो स्वतःहून म्हणतो आलो की नाही आता मी लवकर, आलो की नाही. मला पण बसायचंय सेशनला, तो पण बसतो माझ्यासोबत. खूप छान. मस्त. माझी खूप चिडचिड व्हायची. मुलगी पण 1-1, 2-2 तासाला कंटिन्यू उठायची, रडायची. रात्रीची झोप बिलकुलच नसायची. पण आता ती पण खूप शांत झालीये. ती उठली तरी खेळते, त्रास बिलकुल देत नाही. आणि खूप छान वाटतं आता. खूप चिडचिड व्हायची, खूप खूप म्हणजे खूप असं कसं तरी व्हायचं मला. पण आता मी पहाटे 5ला पण उठते. तुम्ही तर बघताच पहाटे 5ला ती उठलेली असती, तो 2 नंबरचा तोही उठलेला असतो. तरी मी बसते, करते, ते करू देतात. खूप छान. मला आणि पहिलं ना बिलकुल माईक सुरू नव्हतं ठेवत वाटलं. जा. ज्योती, तुम्ही काय करत चला, माईक सुरू ठेवत जा तेव्हा. का म्हणजे हेडफोनचा वापर नका करू. त्यांच्यावरती हं, हं. व्हायब्रेशन जाऊ द्या ना मेडिटेशनचे. शब्द तर जातात मुलांच्या कानावर. हो. हं. छान. नाही ना, हॅलो मॅडम. नाही माईक सुरू. अरे वाह! बोला ना. मला पण खूप चांगला फरक पडला. माझ्यात पण बदल झाला आणि परवा मी तुम्हाला बोलले ना मुलाबद्दल, तर मी चांगला विचार केला की त्याला स्पोर्टमध्ये आज मेडल पण मिळालं. हो, छान, 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 छान. की त्याचं चांगलंच होणार आहे, तो चांगलाच बनणार आहे. असं नुसतं मी हे करत राहिले ना, तर त्याला स्पोर्टमध्ये आज मेडल पण मिळालं मॅडम. वाह! बहुत बढ़िया. अभिनंदन. काय नाव आहे तुमच्या आणि मुलाचं? माझ्यात पण खूप बदल झाले असं वाटतं, की माझ्या बाजूचे कसेही वागू देत. पण मी त्यांचा विचारच करत नाही. मी माझ्या बाजूनी चालत राहते. बहुत बढ़िया. नाही ना, तुमच्या मुलाचा मेडल कशामध्ये मिळालं हे? कशासाठी मिळालं? बेस्ट डिफेंडर. ओके, 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 ओके. खूप छान. हा. आणि बघा, थँक्यू मॅडम. चांगल्या गोष्टी घडतात की नाही बरं? होय होय घडतं. येस. आपण जसं विचार करू तसं घडतं. आपण जो विचार करणार ते घडणार. नाही ना, हा. एक विचारायचं आहे मला. आपण कोणत्या डिग्रीला आहात? मी हां? फर्स्ट डिग्रीला आहे. फर्स्ट. फर्स्टला. ओके, म्हणजे हा. जास्त आठवडा झाला आपल्याला. आठवडा झालाय. होय. 1 आठवडा झालाय. पण माझ्यात खूप चांगला बदल झालाय. मला तरी जाणवतं. खूप छान. बहुत बढ़िया. मस्त. थँक्यू मॅडम. आर्थिक, सामाजिक, मानसिक सगळी प्रगती करा आणि छान अध्यात्मासोबत जुळा. मस्त मज्जा येणार पुढच्या प्रवासाला. खूप छान. माने दादा, तुम्हाला एक शेअरिंग द्यायची आहे. बोला बरं. बऱ्याच वेळचा दादाचा माईक चालू बंद होऊन राहिला. येस, दादाजवळ काहीतरी अनुभव आहे मला समजून राहिलं. पण ते एक अनुभव दादाचा शेअरिंग झाला की आपण पुढचं सेशन घेऊया. हो ना? बोला दादा. आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते ताई. ऍक्च्युली ह्या तुम्हाला शोधण्यासाठी मी 4-5 वर्ष खर्च केले. आणि माझी सारखी प्रार्थना होती की मला हे शिकायचे म्हणे कुठं मिळेल. आणि कदाचित माझ्या प्रार्थनेची दया कदाचित त्या ब्रह्मांडाला, माझं जे इष्टदैवत आहे त्यांना आली. आणि कुठं भेट घडली तर एसटीच्या प्रवासात. एसटीच्या प्रवासात इथून पुण्यापर्यंत जाताना मी तुमचे 2 सेशन ऐकले. पुण्याला गेल्यानंतर कंटिन्यू 2 दिवस ऐकत राहिलो, पण तुमचा कॉन्टॅक्ट नंबर मिळत नव्हता. ऍक्च्युली आपण ह्या पृथ्वीवर आलेलो आहे. आल्यानंतर काय करायला पाहिजे असे बरेचसे प्रश्न होते मनात. आणि असं कुठलं ज्ञान आहे की ते माझ्याकडे आमूलाग्र बदल करेल. हे ज्यावेळी मी म्हणतो माझ्याकडे आमूलाग्र बदल व्हायला पाहिजे, त्याच्या अगोदर मला बदलायची फार इच्छा होती, कारण माझ्यात पण काही असे गुण होते की जे बदलणं माझ्या दृष्टीने फार गरजेचं होतं. आणि ही प्रार्थना ऐकली. तुम्ही मला भेटल्या. तुम्ही मला भेटल्यानंतर तुम्ही मंजूताई नाही म्हणून भेटल्या. तुम्ही एक ब्रह्मांड मला भेटलं असा आनंद झाला. कारण कसं आहे माहितीये का, समोरच्या माणसाच्या चेहऱ्यावरचे व्हायब्रेशन्स, ती सांगण्याची पद्धत, त्याच्यामध्ये असलेली आंतरिक तळमळ ही दुसऱ्याला बदलायला मजबूर करते आनंदानं. मजबूर ह्याचा अर्थ तो बदलतोच. कारण की आपल्या शरीरामध्ये व्हायब्रेशन, आपल्या शरीरामधले विचार ज्यावेळी स्वतः आपण करायला लागतो आणि आपल्याला कळतं की आपल्याला बदलायला पाहिजे, त्यावेळी तो मिळणारा आनंद हा अवर्णनीय असतो. आणि माझ्यासाठी तुम्ही एक काय म्हणू त्याला शब्द, ब्रह्मांडच म्हणू आपण. कारण ताई फार थोडकं होईल ते. कारण हे महत्तम कार्य तुमच्याकडून होतंय त्याबद्दल तुमचे कोटी धन्यवाद. थँक्यू. मनापासून धन्यवाद. थँक्यू दादा, थँक्यू. मी तुम्हाला विचारत होती, तुमचा अनुभव काय आहे? तुम्ही माझीच माहिती सुरू केली.
नाही 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 कसं आहे माहितीये का, काय बदल झाला मला सांगा बरं तुम्ही. ऐका ना, पहिलं काय नाही नाही तुमची महती का जाणार माहितीये का, मी जर माझा जर स्पर्श त्या हिऱ्याचा स्पर्श होतो ना, लोखंडाला होतो ना स्पर्श, ते झाल्यानंतर ते लोखंड चकमकतंय. मग ते लोखंड जे चकाकलेलं आहे किंवा त्याचा जो डायमंड होतो, तो डायमंड ज्याच्यामुळे झाला. आणि जर माझाच अनुभव ऐकायचा असेल तर मी असं सांगेन, माझं फॅमिली लाईफ पण होतं, पण एवढं चांगलं नव्हतं. बऱ्यापैकी क्लॅशेस होते. घरातलं वातावरण की असं होतं की प्रत्येक जण असं कॉम्पॅक्ट वागत होत. पण ज्यावेळी मी हे ज्ञान घेतलं, मी माझ्यामध्ये बदल आणला, माझ्यामध्ये बदल आणल्यानंतर सगळे रिलेशन, माझ्या फॅमिली पासून माझ्या मुलापर्यंत सगळे रिलेशन एकदम असे झाले की जे करण्यासाठी मी एवढे वर्ष धडपडत होतो, ते फक्त तुमच्या सानिध्यात आल्यामुळे बदलायला लागले. आणि मला आता अंतःप्रेरणा अशी मिळेल की आता तेच होईल जे करण्यासाठी मी आलो. माझ्या आयुष्याचा जो गोल आहे किंवा माझ्या आयुष्याचं जे सेट आहे, ते सेट तसंच होईल की ज्याच्याकडून बाकीच्यांचं कल्याण होईल. आणि मी ते करू शकेन, कारण की एवढी एनर्जी माझ्याकडे येईल आता, असे मला अपेक्षा आहे. त्यामुळं तुमचं कौतुक का करणार की तुम्ही ते घडवले. तुमच्या अगोदर येण्यापूर्वी ते नव्हतं माझ्याकडे, असं आहे. त्यामुळे तुमचे धन्यवाद. मनापासून धन्यवाद दादा, मनापासून धन्यवाद. तुमच्या शब्दांपुढे आमचे पण सगळ्यांचे शब्द आता थांबले आहेत. नक्कीच आपल्या प्रत्येकाच्या मनामध्ये जे जे आहे ते पूर्ण होणार. खूप खूप धन्यवाद, खूप खूप धन्यवाद, खूप खूप धन्यवाद. ही ब्रह्मांडीय ऊर्जा रेखी आपल्या प्रत्येकामध्ये नखशिखांत बदल घडवून आणणार. मोठ्या प्रमाणात ऊर्जेचा सोर्स आपल्यापर्यंत येणार आणि आपण काय करावं, आपल्यासाठी काय योग्य आहे आणि मी तेच देणार जे माझ्यासाठी योग्य आहे आणि इतरांसाठी योग्य आहे. विन विन पोझिशनने आपण पुढे जाणार. थँक्यू, मनापासून धन्यवाद. तुम्ही मला ही संधी देता, तुम्ही माझं ऐकून घेता आणि खरंच एक परिवार निर्माण झालेला आहे. असं नाही वाटत कोणी. कधी आम्ही रागवतो, कधी गंमत करतो, मज्जा करतो आणि छान हसत खेळत सगळे सेशन कंप्लीट करतो आणि एक ऊर्जेसोबत जोडतो. दररोज तुम्ही जे सगळ्या गोष्टी, ग्रुपची एनर्जी आपल्या खूप छान आहे. तुमच्या सगळ्यांमुळे ग्रुपची एनर्जी वाढते. मी तुमच्या सगळ्यांची मनापासून आभारी आहे. तुमच्या भावना ज्या आहेत त्या तुमच्या भावनांना मी शब्दांमध्ये उत्तरच नाही देऊ शकत. माझे शब्द कमी पडतात तेथे बस. मी तर खरं तर तुमच्या मुलीसारखी आहे. लहान आहे मी. पण तुम्ही एवढा मान देता, खरंच मनापासून धन्यवाद. आपण सगळेजण माणूस आहोत. आपण सगळेजण ऊर्जा स्वरूपात सगळेजण सारखे आहोत. एवढं पण लक्षात ठेवा. तुम्ही ज्या ठिकाणी ठेवता, बस आपण सगळेजण ऊर्जा स्वरूपात सारखे आहोत. पुढे आता ग्रँडमास्टरच्या प्रवासाला तुम्ही आलेले आहात, तेव्हा तुम्हाला समजेलच ऊर्जा स्वरूपात आपण किती सारखे आहे. ओके, थँक्यू. थँक्यू. आता आपण सगळ्यांना कोर्स बद्दल माहिती देऊ आपल्या. करा मग व्हिडिओ सुरू. ज्यांना असं वाटते की बाबा रेकी शिकावी, हो ना. तर रेकी शिकत असताना ब्रह्मांडीय ऊर्जा रेकीमध्ये 3 टप्पे असतात. पहिली, दुसरी आणि तिसरी. याला फर्स्ट डिग्री, सेकंड डिग्री, थर्ड डिग्री म्हटलं जातं. पहिली डिग्री 7 दिवसाची असते, सेकंड डिग्री 21, थर्ड डिग्री 21 आणि पुढे आपण रेकीमय आयुष्य जगतो. पहिल्या डिग्रीमध्ये अटुनमेंट, म्हणजे प्रत्येक डिग्रीमध्ये अटुनमेंट हा प्रकार आहे. अटुनमेंट, त्यालाच प्रदीपन, त्यालाच शक्तिपात, दीक्षा काही म्हणू शकता आपण. म्हणजे काय, माझ्याकडे जी ऊर्जा आहे ती एक ग्रँडमास्टर्स तुमच्या पर्यंत पोहोचवणे आणि माझ्याकडे असलेली जी ऊर्जा आहे तीच ऊर्जा तुमच्या आतमध्ये आहे, त्या ऊर्जेची तुम्हाला ओळख करून देणे. पुन्हा सोप्या शब्दामध्ये, एक पेटलेला दिवा आहे, त्या पेटलेल्या दिवानी दुसरा दिवा पेटवणे आणि तो सुद्धा प्रकाशमान करणे. हा तो प्रोसेस आहे आणि त्याला म्हणतात शक्तिपात. आणि पहिल्या डिग्रीमध्ये पहिले 4 चक्र, दुसऱ्या डिग्रीमध्ये दुसरे 2 चक्र आणि तिसऱ्या डिग्रीमध्ये बेसिक चक्र. अशा प्रकारे आपण त्या चक्राप्रती तुम्ही जागृत होता, असा तो प्रवास असतो. आणि खरंच नखशिखांत बदल स्वतःमध्ये घडून येतो. कसा येतो, काय येतो, ती ऊर्जा आपल्याला मदत करते आणि अगदी शास्त्रशुद्ध पद्धतीने आध्यात्मिकतेचा पूर्ण अभ्यास मला जेवढा करता आला या ब्रह्मांडाच्या साक्षीने तेवढा करून, मानसशास्त्राचा पूर्ण अभ्यास आणि आरोग्यशास्त्राचा अभ्यास, या तीनही गोष्टींच्या संगमाने अभ्यासपूर्ण आपले सगळे मेडिटेशन्स तयार केलेले आहेत आणि खरंच खूप छान रिझल्ट येतो.
शेवटी मी एवढं म्हणेल की ते ब्रह्मांड जेवढ्या प्रमाणात आपल्याला देईल प्रत्येकाच्या कॅपॅसिटीनुसार त्याला मिळत जातं. पण आपल्या सेशनमध्ये आतापर्यंत खरंच नाराज झालं असं कोणी नाही आहे. आणि एखादा कोणी मागे जरी पडला ना तरी ग्रुपच्या एनर्जीने आपण सगळेजण त्याला पुढे घेण्याचा पुरेपूर प्रयत्न करत असतो. कारण आपली मयुरीच, आता मयुरी जी बोलली ना, हिने 2-3 दिवस तिला त्रास होते म्हणून सोडून दिली होती परत रेकी. परत ग्रुपच्या एनर्जीने ती आली. कारण आयुष्यामध्ये बदल घडून यायचा असतो. तेव्हा आपोआप ह्या सगळ्या गोष्टी घडत असतात. ऊर्जेसोबत जुडला म्हणजे ऊर्जा तुमच्यामध्ये बदल घडवून आणतोच. आपण काही वाईट नाहीये. पण आज आपण जेवढं आहोत त्यापेक्षा अजून छान आपल्याला व्हायचं आहे, असं मला म्हणायचं आहे. आनंद आहे त्यापेक्षा अजून आनंद हवा आहे. समाधान अजून हवं आहे, शांत झोप हवी आहे, मुक्तता हवी आहे चुकीच्या विचारांपासून. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला आपल्या आयुष्यात हव्यात आणि त्या मिळवण्यासाठी सुंदर आयुष्य जगण्यासाठी एनर्जी आपल्याला मदत करते. अशा प्रकारे आहे. आणि नक्कीच मी सगळ्यांना विनंती करेल, या सगळेजण रेखीमय आयुष्य जगूया आणि उद्याच्या सेशनमध्ये आपण स्वप्न हा विषय घेऊया. हो ना? कारण स्वप्न हा विषय सुद्धा खूप मोठा होता आणि एवढ्या वेळामध्ये बिलकुल झाला नसता प्रयत्न केला तरीही. पण आजचा विषय वेगळा होता आणि उद्याच्या विषयामध्ये आपण स्वप्नांविषयी बोलूया. हं? उद्या संध्याकाळी 8 वाजता आपलं सेशन असणार आहे रात्रीला. आणि आता आपण मेडिटेशनला सुरुवात करत आहोत आणि आज आपण घेणार आहे सेल्फ हिलिंग. स्वतःला कसं छान तंदुरुस्त करायचं, सेल्फ हिलिंग म्हणजे. आणि अनेक वेळा आयुष्यामध्ये आपण स्वतःवरच केवढा मोठा अन्याय केलेला आहे. या सगळ्या शरीराची आपल्याला माफी मागायची आहे. आपल्या बॉडीची आपण माफी मागणार आणि आपल्या आरोग्य संपन्नतेसाठी छान प्रार्थना करणार आणि नक्कीच आजच्याच मेडिटेशन मधून तुम्हाला खूप छान असा अनुभव येणार. आणि मी सगळ्यांना विनंती करेल की या ब्रह्मांडीय ऊर्जा रेखीसोबत जोडा. या वेळेच्या सेशनचं महत्व असं आहे की आज शनिवार आहे, उद्या परत एक सेशन होणार आहे, फ्री सेशन होणार आहे आणि परवापासून आपली नियमित बॅच चालू होईल. सोमवारला. मंगळवारी तुम्हाला अटूनमेंट शक्तिपात दिलं जाईल आणि शक्तिपात होणार आहे आपल्या मुहूर्तावर गुढीपाडव्याच्या. नक्कीच ज्यांना कोणाला गुढीपाडव्याची एनर्जी घ्यायची आहे आणि गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर शक्तिपात हवा आहे, आपल्या आयुष्याला आपल्या एवढ्या शुभ दिवसापासून नवी सुरुवात करायची असेल, त्यांनी नक्कीच या एनर्जी सोबत जोडा, ब्रह्मांडीय ऊर्जा रेखीसोबत जोडा, स्वतःचं आयुष्य घडवा. मी एक चॅलेंज देत असते सेशनमध्ये की तुम्ही रेखीला आलात, पहिल्या दिवशी तुमचा सेल्फी काढून ठेवा. पहिल्या दिवशी सेल्फी काढून ठेवा आणि अगदी 45 दिवसानंतर तुम्हीच तुमचा सेल्फी काढा. स्वतःमध्ये, स्वतःच्या चेहऱ्यामध्ये, स्वतःच्या असण्यामध्ये जर तुम्हाला बदल नाही जाणवला काही सकारात्मक, तर नक्कीच एनर्जी एक्सचेंज फी वापस घ्या. हे माझं लाईव्ह सगळ्यांना चॅलेंज असते, सेल्फी चॅलेंज. तुम्ही आयुष्याच्या कोणत्याही वळणावर असा, कुठेही असा, तुमच्या आयुष्यामधला कुठलाही प्रश्न असू देत, नक्कीच पुढच्या 45 दिवसानंतर तुम्ही त्या प्रश्नामध्ये आहे त्यापेक्षा पुढे निघालेले असाल, हा मी तुम्हाला विश्वास देते. तुमच्या आयुष्यामध्ये खूप छान बदल घडून आलेला असेल. या ऊर्जावान व्हा, ऊर्जायुक्त व्हा, आयुष्य घडवा. थँक्यू, थँक्यू, थँक्यू ऑल ऑफ यू. आत्मा नमस्ते. आपण मेडिटेशनला सुरुवात करत आहे. मगाशी जे बोललो आपण हाताला बोलायचं निगेटिव्ह, ते झालंच नाही माझ्याकडे. जेव्हा तुम्ही बोलला तू माझ्या कामाचा नाहीस, मला धक्का बसला. म्हणलं असं नाही होऊ शकत, मी तुला नाही काहीच नाही म्हणू शकत. तू खूप छान आहे आणि थँक्यू हे मी पहिल्यापासून म्हणले. म्हणजे मला धक्काच बसला. असं कसं म्हणू मी? माझा हात आहे. म्हणजे नाहीच बोलू शकले मी वाईट. खूपच मस्त. श्वेता खूप छान, खूप छान. आणि म्हणजे यासाठी एकदम माझे डोळे असे मोठे झाले की असं असं कसं बोलायचं असं. खूपच मस्त श्वेता. बघा श्वेताने स्वतःला एवढं छान बदललं की तिला आता निगेटिव्ह बोलावंच वाटत नाही. मला पण ग ते निगेटिव्ह बोलताना खूप मनावर दगड ठेवून बोलावं लागते, पण प्रॅक्टिस घ्यावी लागते ना, मग काय करू. आणि मेन म्हणजे डिटॅचमेंट
जे आहे ते मला म्हणजे डे वन पासून आतापर्यंत डिटॅचमेंट होण्यासाठी खूप मदत झाली मला. आता मी हसतीये ना, खूप चांगलं वाटतंय. तुम्हाला माहिती आहे म्हणजे डिटॅचमेंट कशी करायची ना, चांगलं वाटलं. खूप छान. हद से ज्यादा काहीच नको. हां, येस. ज्या गोष्टी करू शकतो, त्या करू शकतो. ज्या नाही करू शकत त्याचं खडे फोडून काय उपयोग नाही. येस. हे कळालं. बहुत बढ़िया. छान. आणि हे जे मला नकारात्मक बोलावंच नाही वाटलं, हा भाव येणं खूप गरजेचं आहे. हा येतो हळू-हळू ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत जोडल्यानंतर. खूप छान. कारण तू एक्सेप्ट केलं श्वेता तेवढं. तू मनापासून एक्सेप्ट केलं म्हणून तुझ्यामध्ये हा भाव खूप लवकर आला. थँक तुमच्यामुळेच. नाहीतर म्हणजे भटकत होते मी कुठेतरी ब्रह्मांडात आणि मग तुम्हाला येऊन तुमच्यावर येऊन आपटले. मग ते एक शक्ती निर्माण झाली. छान. मस्त. थँक यू. ओके.